यशस्वी पालकत्व ही जी कार्यशाळा आहे, ती पालकांमध्ये पालकत्वाच्या भूमिकेचं किंवा जी भूमिका आहे, तिचा अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. आणि हे मी लॉकडाऊनपासून काम हातावर घेतलंय. अनेक ट्रेनिंग केल्या आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मी तुम्हा पालकांना तुमच्या मुलांचं संगोपन करण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतोय. मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष, दीड वर्ष आपण सगळेजण घरी होतो आणि त्या वेळेमध्ये मला असं लक्षात आलं, की आपल्या घरी जी मुलं आहेत, मलाही 2 मुलं आहेत, एक छोटा मुलगा, एक मोठा मुलगा आणि जेव्हा या दोघांचे संघर्ष चालू असतो खेळण्याबद्दल, वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल, काही वस्तू मागण्याबद्दल आणि त्या संघर्षांमध्ये आपलं वर्तन आणि त्या वर्तनाचं ऑब्झर्वेशन मी थोडंसं मन लावून केलं आणि त्याच्यातून मला लक्षात आलं, की आपण आपली पॅरेंटिंग या न्यू एजमध्ये वावरणाऱ्या मुलांसाठी अपडेट करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने मी अनेक कार्यशाळा केल्या आणि त्या कार्यशाळा करत-करत मला सुद्धा असं लक्षात आलं, की शाळेत जेव्हा पालक भेटायला येतात, त्यावेळेला असंख्य समस्या, तक्रारी घेऊन आपल्यासमोर येतात. आणि मग हळूच असं मनामध्ये एक विषय निर्माण झाला, की आपण ही गोष्ट आपल्याला जेवढी मदत करणारी ठरली, तशीच इतर पालकांना सुद्धा ठरू शकते. आणि या भूमिकेतून मी ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी पालकांना पॅरेंटिंग शिकवण्याचं काम सुरुवात केलेलं आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मधल्या काळामध्ये माझ्या काही वैयक्तिक अडचणी असल्यामुळे मी ही कार्यशाळा कंटिन्यू करू नाही शकलो. परंतु आज जागतिक पालक दिनानिमित्त मी संकल्प केलाय, की ही कार्यशाळा आता इथून पुढे तरी पालकांसाठी कंटिन्यू चालू असेल. कारण यापूर्वी जेव्हा मी ह्या कार्यशाळेमध्ये सातत्य ठेवलं होतं, त्यावेळेला माझ्याकडे या कार्यशाळेला जवळ-जवळ 2,500हून अधिक पालकांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. आणि ते ग्रुप्स अजूनही आहेत. आणि त्याच्या माध्यमातून अनेक पालकांना काउन्सिलिंगसाठी मदत होते. त्यांना मुलांना समजून घेण्यामध्ये मदत होते. मुलांशी डील करताना आपण कोणत्या-कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते समजायला मदत होते. आणि मग लक्षात आलं, की ही जर आपण कार्यशाळा कंटिन्यू ठेवली, तर ही कार्यशाळा पालकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करणारी ठरू शकते. आणि या अनुषंगानं यशस्वी पालकत्व ही कार्यशाळा आपण सुरू केलेली आहे. आज योगायोग आहे, दैवयोग म्हणता येईल, की आज जागतिक पालक दिन आहे आणि तुम्ही जे पालक अवेअर होऊ इच्छिता, ते पालक या मीटिंगला जॉइन झालेले आहात. सर्वप्रथम मी तर तुम्हाला माझी थोडक्यात माहिती दिलेलीच आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक आवड पालकांना, याच्यामध्ये असं काही स्वार्थ नाही. स्वार्थ आहे, पण तुमची समज वाढल्यानंतर आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख हे आपण कमी कधी करू शकतो? जेव्हा त्या दुःखांविषयीची जाणीव आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये होते. मग आपल्याला वाटतं काही गृहीतकांच्या आधारे आणि मुलांकडून अनेक अपेक्षा ठेवून आपण त्यांच्यावर आपली काही मतं लादण्याचा प्रयत्न करतो. परंतु मला जेव्हा मी माझ्या मुलांशी डील करताना वर्तन किंवा वागत असताना मला पण माझ्या अनेक चुका लक्षात आल्या. अनेक गोष्टी राहून जात होत्या, त्या पण लक्षात आल्या आणि मग मी ठरवलं, की आपण मराठी पालकांना सुद्धा या अशा कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करूया. आणि म्हणून मी शाळेमध्ये मागच्या 18 वर्षांपासून काम करतो आणि काम करताना पालकांना मी काउन्सिलिंग सुद्धा करतो, मार्गदर्शन करतो, की छोटे-छोटे क्षण असतात, छोट्या-छोट्या समस्या असतात आणि त्याच्यावर आपण इरिटेट होऊन मुलांच्या सोबतचं आपलं नातं हे कुठेतरी विकोपाला गेल्याचं दिसून येतं आणि ते कुठेतरी बदलावं म्हणून पालक पण भेटतात आणि मग त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यातलाच हा एक प्रयत्न आहे आणि हे एक मार्गदर्शन पण आहे, की माझ्याकडून माझ्याही तुम्ही पालक मोठे असाल, तुम्हाला नॉलेज असेल किंवा बऱ्याच गोष्टी. पण प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ असणारं एखादं ज्ञान आहे, माहिती आहे, ती इतरांपर्यंत पोहोचू शकलं, तर त्याच्यातून छोटी-छोटी समजदारपणा आपल्यामध्ये वाढतो. म्हणून ह्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. याच्यातून मी पुढे आता तुमच्याकडूनही जाणून घेऊ इच्छितो, की तुम्ही पालक
आता तुम्ही 15-16 पालक आहात, हरकत नाही. ही संख्या पूर्वी 50, 60, 70च्या घरात होती. मध्यंतरी मी मीटिंग डिस्कंटिन्यू केल्यामुळे ही संख्या रोडावली आहे. परंतु मी मगाशीच आपल्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवला, की आपली गुणवत्तापूर्ण वेळ जेव्हा आपण मुलांना देऊ, त्यावेळेला मुलांसोबतची बाउंडिंग आपली जास्त चांगल्या प्रमाणात तयार होते. आणि ही गुणवत्तापूर्ण वेळ तुम्ही आज देताय आणि तुम्हाला नक्की या कार्यशाळेतून अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी हलकं झाल्याचं समाधान तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे प्रॅक्टिकली मी ह्या गोष्टी केल्यात, करतोय. पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा करताना पालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान किंवा त्यांना ह्या गोष्टी माहीत करून दिल्यानंतर जेव्हा त्यांना फील होतं, की आपल्याकडूनच अनेक अशा गोष्टी येतात ज्या करायच्या राहून जातात. सर खरंच धन्यवाद. तुम्ही या माध्यमातून आम्हाला मदत केली. जेव्हा अशा गोष्टी ऐकतो, त्यावेळेला आपल्या कार्याला सुद्धा आपल्याला अजून करण्याची उर्मी, इच्छा, उत्साह निर्माण होतो आणि त्या उत्साहाच्या पोटीच मी हे मार्गदर्शन तुम्हाला करण्याचं ठरवलेलं आहे. याच्यामागं काहीही वेगळ्या गोष्टी, प्रलोभन या नाही आहेत. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी इच्छित आहेत त्या मिळतील. त्याच्याही पुढे मार्गदर्शनाच्या अनेक गोष्टी इथून तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध असतील. अनेक शाळांमध्ये बघतो आपण, की आज तर सी-बी-एस-सीने सुद्धा पॅरेंटिंगचं कॅलेंडर मागच्याच महिन्यामध्ये लॉन्च केलंय आणि त्या कॅलेंडरच्या माध्यमातून सी-बी-एस-सी सुद्धा इंडिकेट करते आणि आम्ही सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय. कारण पालकच आहेत मुलांचं जीवन चांगल्या पद्धतीनं घडू शकतात. पालक जर जागरूक झाले, तर मुलांमध्ये जागरूकता ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. कारण मुलं आपलंच अनुकरण करत असतात आणि त्या अनुकरणातूनच मुलं हे अनेक गोष्टी शिकत असतात. म्हणून ही कार्यशाळा आता आपण व्यवस्थितपणे 1 ते 1.5 तास चालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी मला देता येतील ते मी देण्याचा प्रयत्न करेल. पुढे तुमच्यासाठी माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या पण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जे काही इथून घेता येईल ते घ्या आणि आपल्या मुलांसोबत आपलं एक आनंदी, यशस्वी नातं बनवा आणि मुलांना सुद्धा जबाबदार बनवा. पुन्हा एकदा जागतिक पालक दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा नव्यानं जॉइन झाले त्या पालकांचं सुद्धा मी स्वागत करतो आणि ह्या मीटिंगला मी सुरुवात करतो. ही मीटिंग रेकॉर्डेड असते. त्यामुळे रेकॉर्डिंग चालू असताना तुम्हाला काही प्रश्न किंवा हे स्लाईड बघत असताना किंवा ही कन्सेप्ट समजून घेत असताना तुम्हाला काही प्रश्न आले मनामध्ये, तर तुम्ही तुमच्याजवळ जपून ठेवा. शेवटी आपण त्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न पण करू. किंबहुना माझ्यापेक्षा चांगलं उत्तर तुमच्यापैकी कोण्या पालकांकडे सुद्धा असू शकतं. कारण पॅरेंटिंगचं स्वरूप थोडं वेगवेगळं असलं तरी पालक म्हणून आपण सगळेजण कमी अधिक प्रमाणात एकच भूमिका आपल्या मुलांसोबत राबवतो आणि ती भूमिका राबवत असताना आपले सुद्धा काही अनुभव इतरांच्या मदतीला पडू शकतात. म्हणून आपण सुद्धा याच्यासाठी पुढे चर्चा करूया. या पॅरेंटिंगच्या अनुषंगानं मी हा द करियर विजन नावाचा प्लॅटफॉर्म ऑनलाईनला स्थापन केला. Facebookला पेज आहे आणि मग सुरुवातीला लक्षात आलं, की मुलांना मार्गदर्शन आपण करूया करिअरच्या बाबतीमध्ये आणि मग ते करत लक्षात आलं, की त्याच्यामध्ये पालकही महत्त्वाचा भाग आहे, शाळाही महत्त्वाची भाग आहे आणि मुलंही. म्हणून मी ते वेगवेगळ्या पद्धतीतून पालकांना मार्गदर्शन करतो. द करियर विजन ऑनलाईन तसंच ऑफलाईन. ऑफलाईन जवळच्या परिसरात असतील तर ते पालक आपल्या मुलांना माझ्याकडे घेऊन येऊन करिअर मार्गदर्शन घेऊ शकतात. कारण आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा करिअरच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये 95% मुलांच्या मनामध्ये गोंधळ उडालेला असतो. कारण मुलांवर सध्या पीअर प्रेशर आहे, पॅरेंट्सचं प्रेशर आहे आणि सोशल मीडियाचं प्रेशर आहे. आणि 2 वर्षानंतर कळतं, की हे करिअर माझ्यासाठी चांगलं नव्हतं आणि तोपर्यंत आपला वेळ निघून गेलेला असतो. म्हणून 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अगदी ग्रॅज्युएशन झालेली मुलं जरी असतील आणि ते तुम्हाला कुठेतरी थांबल्याचे, भरकटत असल्याचे किंवा त्यांचं करिअर, त्यांचं लाईफ कुठेतरी स्टक झालंय, थांबलेलं आहे, असं जर जाणवत असेल, तर आमच्या प्लॅटफॉर्मकडे द करियर व्हिजनकडे एक अशी सायकोमॅट्रिक टेस्ट आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, करियर गाईडन्स रिपोर्ट देणारी टेस्ट आहे, जिच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलांसाठी 50हून अधिक पानांचा रिपोर्ट मिळतो. त्याच्या आधारे आपल्या मुलांचा आय-क्यू, ई-क्यू, पी-क्यू, एस-क्यू. आय-क्यू म्हणजे इंटेलिजन्स कोशंट त्या मुलांचा
करंट अकॅडमिक लेवल चेक केली जाते. PQ म्हणजे फिजिकल क्वेश्चन, शारीरिक जी वाढ आहे किंवा त्याच्याविषयीचे मार्गदर्शन ते तपासता येतं. सोशल, सामाजिक कौशल्य आज मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मुलं स- लोकांमध्ये मिसळायला सध्या खूप कमी प्रमाणामध्ये हे करतायत आणि मिसळतायत पण ठराविक मुलांमध्ये. आणि EQ, इमोशनल क्वेश्चन, आज लॉकडाऊन नंतर मुलांमध्ये, मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावनिक बुद्ध्यांक कमी होताना दिसतंय आणि या सगळ्या जे बुद्ध्यांक आहेत, कोशंट आहेत, हे तपासण्याचं कार्य आमचं द करिअर विजन करतंय. जवळ-जवळ आमच्या प्लॅटफॉर्मवर 97,000 मुलांनी करिअर मार्गदर्शन आणि सायकोमॅट्रिक टेस्ट करून स्वतःचं मार्गदर्शन करून घेतलेलं आहे. याच्यासाठी 2,000 फीस असते. 2 ते 3 तासाचा कालावधी लागतो आणि या कालावधीमध्ये संपूर्ण त्याच्या 360 डिग्री प्रोफाइलचे एनालिसिस करून पालकांना आणि मुलांना मार्गदर्शन केलं जातं. त्याच्यामध्ये 98% पालकांचं समाधान व्यक्त झालेलं आहे. 86% या रिपोर्टमध्ये ॲक्युरसी आहे. पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही टेस्ट घेतली जाते आणि मुलांना करिअर मार्गदर्शन केलं जातं. सोबतच विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पालकांसोबत करतो आणि पालकांचं सुद्धा समुपदेशनाची व्यवस्था आहे. तुमच्यापैकी कोण्या पालकांना वाटलं, की माझ्या पूर्ण परिवाराला ही पॅरेंटिंगची सिस्टम कळावी, अशी इच्छा निर्माण होत असेल, तर परिवारांसाठी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीचे 1-2 तासाचे सेशन्स स्पेशली आपण घेतो. त्याच्यात मुलांना संपूर्ण पालकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. घरामध्ये 2 मुलं असतात, 3 मुलं असतात. नेमकं त्यांच्याशी कसं वागावं, हे जेव्हा आपल्याला कळत नाही, त्यावेळेला कुठेतरी आपला अवेअरनेस वाढवणे, स्वतःला अपडेट करणं हे आवश्यक ठरतं. म्हणून आम्ही या द करियर विजनच्या माध्यमातून करियर गाईडन्स, स्टुडंट काउन्सिलिंग, पॅरेंट्स काउन्सिलिंगचे काम हे मागच्या अनेक दिवसांपासून करतो. माझ्या परिसरातील जवळ वैयक्तिकरित्या पाहिलं तर 300 ते 350 मुलांनी माझ्याकडून करिअर मार्गदर्शन करून घेऊन स्वतःचे पुढले मार्ग जे स्पीड ब्रेकर त्यांच्या लाईफमध्ये, करंट लाईफमध्ये त्यांना वाटत होते, ते मी मोकळे करून त्यांना दिलेले आहेत. आणि अनेक मुलं स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वीपणे हसत-हसत आता पुढे जाताना दिसत आहेत. आणि कुठेतरी समाधान आहे, की आपण दैनंदिन काम तर करतोच, शिक्षक म्हणून, शाळा म्हणून, वैयक्तिक परिवाराचा स्वार्थ म्हणून. आणि हे करताना समाजामध्ये अशा व्यक्तींना जसं की पालक, विद्यार्थी आहेत किंवा अजून कोणी ग्रॅज्युएशनची मुलं असतील, त्यांना जेव्हा आपण मार्गदर्शन करतो, त्यावेळेला कुठेतरी मनाला सुद्धा समाधान फील होतं, की आपण ते करत-करत आपण वेगळं काहीतरी करतोय आणि त्यातून समाधान मिळतं आणि त्या समाधानापोटी ही गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तुमच्यापैकी कोणाला 8वी ते 12वी ग्रॅज्युएशन तुमच्या परिवारात, नातेवाईकात कुठेही असू द्या, माझा कम्युनिटीमध्ये नंबर आहे. तो नंबर घेऊन मला कॉल केल्यानंतर तरी मी त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करू शकतो. त्याच्याविषयी आपण नंतर हे करूया. चला, आजच्या आपण जे यशस्वी पालकत्व आहे, त्या कार्यशाळेला आपण सुरुवात करूया. आजच्या कार्यशाळेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या कम्युनिटीला जॉइन झालेले आहात आणि त्याच्यावर उपाययोजना काय? तर आपण त्यांच्या वर्तनातून समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की आपली मुलं सांगितलेल्या गोष्टी ऐकतच नाहीत, असं आपल्याला फील होतं आणि म्हणून आपण याच्यावर काय उपाययोजना मिळू शकते का? याच्या अनुषंगानं या मीटिंगला जॉइन झालेला आहोत. हा पण मुद्दा आपण या मीटिंगमध्ये बऱ्यापैकी तुमचा क्लिअर होईल. नाही झाला तर आपण चर्चाही करूया. दुसरा, मुलं पाहिजे तेवढा अभ्यास करत नाहीत, असं आपल्याला नक्कीच सगळ्यांना फील होतं आणि त्याच्यापोटी आपण काय करता येईल, हे पण आपण या मीटिंगमधून बघणार आहोत. मोबाईल, टीव्हीचा वापर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तुमचं घर काय, माझं घर काय, शाळा काय, कॉलेजेस काय, क्लासेस काय, सगळीकडेच झालेलं आहे. आणि छोटीच मुलं वापरतायत का? नाही, तर मोठी लोकंसुद्धा मोबाईल ॲडिक्टेड झालीत आणि त्याच्यामुळेच डिव्हाइससोबत इमोशनली कनेक्ट झालेत आणि म्हणून त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स हा माणसासोबतचा कुठेतरी त्याची लेव्हल मला ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून कमी-कमी होताना दिसते. त्यामुळे हे सगळं आपल्याला कसं कमी करता येईल हे सुद्धा आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून बघणार आहोत. सोबतच पुढचा मुद्दा आहे, की काही मुलांना आपण समजायला सांगतो, जातो मोबाईल सोड, मोबाईल घेताना जातो. मुलं लगेच त्रागा करतात, राग येतो आणि मग चिडचिड होते आणि मग संघर्ष आणि खटके उडायला सुरुवात होते. सोबतच मुलं
चिडचिड पण खूप करतात. चिडचिड करण्याचे कारणं पण खूप वेगवेगळे असू शकतात मुलांचे. कोणाला प्रेम मिळते, कोणाला नाही, कोणाला भूक लागली, कोणाला आई-वडील दूर जावे वाटत नाही, शाळा नकोशी वाटते, अभ्यास नकोसा वाटतं. अनेक कारणांपोटी काही मुलांचं स्क्रीन टाईम जास्त झाला असेल तर चिडचिड होतं. या सगळ्या गोष्टी आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी 6वा पॉइंट आहे, ती म्हणजे आपल्या मुलांसोबतची बॉन्डिंग, आपलं नातं. आपण कशा पद्धतीनं मजबूत करू शकतो, हे सुद्धा तुम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून आज शिकायला आणि समजून घ्यायला मदत होणार आहे. अ, आत्तापर्यंतच्या स्लाईड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजल्या असतील, तर येस म्हणून टाइप करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय? तरी येस म्हणून टाइप करा. जेणेकरून तुमचं पार्टिसिपेशन या मीटिंगमध्ये अतिशय गरजेचं आहे. आणि ओके, थँक यू. आणि अनेक गोष्टी अ, अशा असतात, की आपल्याला नंतर पुढे जाऊन उपयोग होत नाही. म्हणून आपण ह्या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये कारण आपली मुलं जी आहेत ना, ती अनेक शक्यतांनी भरून आलेली आहेत आणि भरभरून आहेत. परंतु आपण आजच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या गृहीतकांच्या आधारे मुलांना आपली पॅरेंटिंग त्यांच्यावर संस्कारित करण्याचा प्रयत्न करतोय. पण कुठेतरी आपल्याला आत्ता अपडेट होण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. हे सर्व मुद्दे आपण येणाऱ्या पुढील तासाभरामध्ये व्यवस्थित हे करणार आहोत आणि याच्यातून जर तुम्हाला कुठला काही राहिला, तुमचा काही एखादा ट्रिगर पॉइंट असेल, की "सर, असं-असं होतंय, आम्ही काय करायला पाहिजे?" ते पण तुम्ही प्रश्न शेअर करू शकता. त्याच्यावर सुद्धा माझा प्रयत्न राहील माझ्या नॉलेजच्या लेव्हलप्रमाणे तुम्हाला उत्तर देण्याचा. मी म्हणत नाही मी हुशार आहे, मला सगळंच माहिती आहे. माझ्याहीपेक्षा अधिकचं तुमच्यापैकी कोणाला माहीत असू शकतं. कारण वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने येतात आणि त्याची रिस्पॉन्ससुद्धा आपण आपल्या पद्धतीनं देतो आणि त्याच्यामध्ये आपण यश मिळवायचा प्रयत्न करतो. मला वाटलं फील झालं म्हणून ही गोष्ट मी सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून आपण आता पुढे चलूया. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे, युनिक आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. तरी पण आपण आपल्या मुलांची एकमेकांसोबत तुलना करतो. लहान मुलगा अभ्यास करायला मोठ्या मुलाला सांगतो, की "लहान मुलगा बघ कसा अभ्यास करतोय, तू तर काही करतच नाहीस." बरोबर? आणि बाहेरची मुलं जेव्हा असतील, त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या मुलांची तुलना सातत्यानं करत राहतो, कंटिन्यू करत राहतो. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की प्रत्येक व्यक्ती जर युनिक आहे या जगामध्ये, कोणीही कोणताही व्यक्ती गुण अंगीकारू शकतो, परंतु व्यक्तीचं व्यक्तित्व जे आहे, ते प्रत्येकाचं सिमिलर आहे का? तर नाही. आणि हा युनिकनेस आपण जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हाच आपण यशस्वी पालकत्वाकडे जाऊ शकतो. आणि इथे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं आहे, की प्रत्येक मुलाचा एक पर्पज आहे, स्वतंत्र उद्देश आहे. त्याला निसर्गानं भरभरून त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करून, त्याच्यात तेवढी तंत्र, तेवढी बौद्धिक क्षमता प्रदान करून त्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपण एक निमित्त आहोत. आपल्या माध्यमातून मुलांनी जन्म घेतलेला आहे, परंतु पूर्णतः मुलांवर आपलं कंट्रोल नसतो आणि आपण म्हणतो तशा गोष्टी त्याच्याकडून नसतात. म्हणून हा युनिकनेस, ही अद्वितीयता आपण लक्षात घ्यायची आणि त्याच्यानुसार आपण आपल्या पालकत्वाला आता एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून एक पालक म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आम्ही आमच्या मुलांसमोर काही आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वच गोष्टीत आदर्श राहू शकतो का? नाही. पण काही प्रमाणात प्रयत्न आपण करू शकतो आणि जीवनामध्ये वाढ मुलांची होतच राहते. आपण पण पुढे जातच आहोत. आपण सुद्धा शिकत आहोत. आपण सुद्धा व्यवहारात गुंतलेलो आहोत. आपल्यालाही काही कामं आहेत. परंतु ही कामं करत-करत सुद्धा आपण छोट्या-छोट्या क्षणांकडे, छोट्या-छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं, तर आपली पॅरेंटिंग आपण एका चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. म्हणून मुलांसाठी एक छोटंसं आपल्याला काय करायचंय, तर एक आदर्श व्यक्ती म्हणून आपल्याला आपलं वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्षमा करा, काही पालकांना इथे थोडंसं हर्ट होईल, काही पालकांचं मन दुखावेल, पण याला पर्याय दुसरा काहीही नाहीये. आपण बघतो पाठीमागे 3-4 महिन्यापूर्वीच एका न्यूजपेपरमध्ये न्यूज आली होती, की सिंघानिया नावाचे मोठे उद्योजक, ज्यांनी करोडोंची संपत्ती निर्माण केली आपल्या मुलांसाठी आणि त्या मुलांनी त्यांना रस्त्यावर आणलं.
त्यांनी काय केलं नसेल, काय विचार केला नसेल, अहोरात्र, दिवस-रात्र त्यांनी करोडोंची संपत्ती ही जमवली आणि मुलांनी त्यांच्यावर ही वेळ आणलेली. तुम्ही ऑनलाईन सर्च केलं, तर तुम्हाला ही सगळी हिस्ट्री तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपण मुलांना आपल्यासमोर नेहमी आदर्श व्यक्ती म्हणून प्रेझेंट करायचं आहे. मुलांना प्रेम द्यायचं आहे, थोडं स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि काही अनुभवसुद्धा द्यायचे आहेत आणि याच्या माध्यमातून मुलांसोबत भावनिकता आणि भावनिक स्वरूपात कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्या माध्यमातून मुलं आपल्याला शेवटपर्यंत प्रतिसाद देणार आहेत. कारण मुलं सातत्याने एक गोष्ट लक्षात द्यायची, की आपलं अनुकरण करतात पहिल्यांदा. मग आपण जसं वर्तन असेल आपलं, त्या पद्धतीने मुलंसुद्धा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण मुलांकडून अपेक्षा ठेवतो, परंतु मुलांच्या सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण पुढे बघणारच आहोत. म्हणून या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल, ही माझी अपेक्षा आहे. कारण मूल हे अद्वितीय असल्यानंतर, की माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले, माझा मुलगा हे करतो, तुमचा मुलगा ते करतो. तो करतो. एखाद्याला खेळ आवडेल, एखाद्याला नाही आवडेल. एखाद्याला अभ्यासामध्ये हा विषय आवडेल, तो विषय नाही आवडणार. परंतु आपल्याला तिथे फक्त पालक म्हणून सपोर्ट सिस्टम ठेवायची आणि मुलांना एक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. म्हणून हा युनिकनेस आपल्याला नेहमी आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या मुलांच्या वर्तन समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात आणि ह्या कॉमन वर्तन समस्या मी तुमच्यासमोर ठेवतोय, ज्या मी दैनंदिन जीवनामध्ये पालकांकडून काउन्सिलिंग करताना, पालकांना समजून सांगताना, मार्गदर्शन करताना त्या मला निदर्शनास येतात. त्यातली टॉपची समस्या मोबाईल, टीव्ही. कारण ऑनलाईन मध्ये किंवा लॉकडाऊनमध्ये आपण शाळेमध्ये मुलांना शिकण्यासाठी मोबाईल कुणी प्रोव्हाईड केला? आपणच केला. पण आता 2-3 वर्षांमध्ये त्याचा अतिरेक तेवढा झालाय, की आपल्याला वाटतं की हा मोबाईल एकदाचा सुटला पाहिजे. त्याच्यावर पण आपल्याला काय करता येईल ते सगळेजण बघणारच आहोत. त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास, गृहपाठ. आज आता अभ्यासाचं जर म्हणायचं झालं मुलांचा, तर इतक्या क्रिटिकल समस्या आज अभ्यासामुळे मुलांच्या जीवनामध्ये गंभीर स्वरूप धारण करत आहेत. आज रिपीटरची संख्या का वाढली? त्याचं कारण आहे अभ्यास. कारण मुलं आज बघा तुमची घरातली मुलं, आमच्या घरातली मुलं, शाळेतली मुलं अभ्यास करतायत. पण कसा करतायत? परीक्षा आलेल्या दिवसांमध्ये. परीक्षा काळामध्ये. परीक्षा आली, टाईमटेबल मिळाला, 8 दिवस अगोदर अभ्यास करायचा. परीक्षा संपली, निकाल येईपर्यंत स्ट्रेस घ्यायचा. निकाल लागला, की पुढच्या परीक्षेची तारीख येईपर्यंत सो-सो राहायचं आणि करत असतील काही मुलं, पण 2 ते 3% आणि म्हणून हा अभ्यास मुलांचा शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातो आणि ह्या शॉर्ट टर्म मेमरीमुळे मुलांना 10वी नंतर, 12वी नंतर जे काही स्ट्रगल करावं लागत आहे, त्याची पाळंमुळं ही त्यांच्या या अभ्यासामध्ये दडलेली आहेत. ती कशी दूर करायची ते पण आपण बघूया. रॉन्ग डिमांड्स मुलांच्या खूप वाढलेल्या आहेत. मला पण मोबाईल पाहिजे, मला पण वस्तू पाहिजे, मला पण ते पाहिजे, त्याच्याकडे बघ, मला पण त्या क्लासला जायचे, मला पण बायजूस पाहिजे, मला पण हे पाहिजे, अशा पद्धतीच्या या रॉन्ग डिमांडसुद्धा आपण या पॅरेंटिंगच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो. बॅक आन्सरिंग मुलांची वाढलेली. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं उलट उत्तरं मग आपल्याला वाटतं की नाही मुलं रिस्पेक्ट करत नाहीत. परंतु तसं काही प्रमाणामध्ये वाटणं स्वाभाविक आहे. काही प्रमाणामध्ये मुलं अँगर वाढला की उलट उत्तरे देतात. मोबाईलमुळे तर मुलांचं ब्रेनमधलं जे केमिकल आहे, डोपामाइन केमिकल हे जास्त प्रमाणामध्ये रिलीज होतं. म्हणून आपण मोबाईल कमी करण्याचा प्रयत्न या पॅरेंटिंगच्या माध्यमातून कसा करता येईल ते पण आपण बघूया पुढच्या मुद्द्याच्या आधारे. सोबतच लेझीनेसपणा मुलांमध्ये खूप दिसून येत आहे. स्वयंशिस्तीचा सेल्फ डिसिप्लिन, शिस्त वेगळी, सेल्फ डिसिप्लिन वेगळी, डिसिप्लिन वेगळी. डिसिप्लिन मी सांगतोय तुम्हाला बसा, तुम्ही बसणार, ही झाली डिसिप्लिन. पण सेल्फ डिसिप्लिन तुम्ही सांगा नका सांगू, माझं काम मी करेल, माझी व्यवस्था माझी मी करेल, ही म्हणजे स्वयंशिस्ती. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये अभाव दिसून येतो. रिस्पेक्ट न करणे. आपण बघतो, की आपल्याला फील होतं शाळेमध्ये याच्यामध्ये रिस्पेक्टचं गिव्ह अँड टेक. आपण जर रिस्पेक्ट केला, तर तुम्ही म्हणाल मग आता लहान मुलं त्यांचा पण रिस्पेक्ट करायचा का सर? हो, करायचा. ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल, त्या वेळेला आपल्या मुलांचा आदर, सन्मान आपण करायचा आहे. तरच मुलं आपला आदर आणि सन्मान करतील. अन्यथा आपण अपेक्षा ठेवू, परंतु मुलांकडून ती अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता खूप कमी राहील. म्हणून गिव्ह अँड टेक. रागात प्रतिसाद देणे, डोपामाइन जास्त रिलीज झालं, मोबाईलचा यूज झाला, मुलांना खेळायला नाही मिळालं, तर मुलं अशा पद्धतीचं वर्तन ठेवतात. दुसऱ्यांची बरोबरी करणे, सातत्यानं रॉन्ग डिमांड्स
मागायचं करायचं आणि दुसऱ्यांची बरोबरी करायची. ह्या कॉमन समस्या आता मला अशी अपेक्षा आहे, की तुमच्या मुलांच्या काय समस्या तुम्ही थोडं चॅट बॉक्समध्ये जर पाठवल्या, तर मला अजून त्याच्यावर थोडंसं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करता येईल. कृपया घाबरू नका, लाजू नका, कसल्याही प्रकारचं कमीपणा वाटून घेऊ नका. ही कॉमन मीटिंग आहे आणि ही सगळ्या समस्या, संघर्ष आपापल्या घरी चालू आहेत. म्हणून चॅट बॉक्स ओपन आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मुलांची एखादी कुठलीही ही समस्या सोडून जर वेगळी असेल, तर ती कृपया तुम्ही टाइप करा, जेणेकरून मला ह्या पॅरेंटिंगच्या वर्कशॉपमध्ये मदत करून तुम्हाला मदत करता येऊ शकेल. डी-एम-आय-टी टेस्ट नाही आहे ही, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. मोबाईल टीव्ही कॉमन समस्या आहे सर. येस, ह्याच्यावरच आपण हे बघूया. सचिन सर थँक यू. इतर पालकांनी सुद्धा उत्तर द्यावं. तुमचं पार्टिसिपेशन या मीटिंगमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. ॲक्टिव्हली आपण कुठंही हे झालो, तर आता ही मीटिंगसुद्धा आपण टास्क म्हणून नाही आहे, आपण एन्जॉय म्हणून याच्यामध्ये राहायचं. तुम्ही कुठेही असा, दुकान असेल, बिझनेस असेल, घरी असाल, हे असाल, तर तुम्ही सक्रियपणे याच्यामध्ये सहभाग ठेवा. बाकीच्या पालकांना नाही वाटत काही समस्या आहे? काही समस्या नाही आहेत बाकीच्या पालकांना? येस, रागात प्रतिसाद देणे. ओके. अजून? थँक लिहा, लिहा, लिहा लवकर, कारण ह्याची मदत होणार आहे आपल्यासाठी. तुमचंही आळशीपणा. ओके. थँक खूप खूप धन्यवाद प्रतिसाद देताय तुम्ही. येस, आपण ह्या समस्या, तर ह्या वर्तन समस्या कॉमन आणि याच्या व्यतिरिक्त असतील, तर जेव्हा आपण अपडेट होऊ त्यावेळेला आपल्याला बऱ्याच समस्या ह्या हे करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता ही पॅरेंटिंग जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये आपण, पूजाताई म्हणतात, "मेरी लड़की को ये पता ही है कि क्या करना है, क्या नहीं. बट लोगों के सामने वो उलटा बिहेव करते." ओके, थँक चालेल. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये मिळेल. सेल्फ डिसिप्लिन तुम्ही सांगितलेल्याच समस्या आहेत. ओके, थँक चला आपण बघूया. आता ही जर्नी आहे पॅरेंटिंगची. पालकत्व ही एक लाँग यात्रा आहे. लाँग जर्नी आहे. लांबची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये पालक म्हणून फक्त आई किंवा फक्त वडील हे काम करू शकणार नाहीत. या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये आई-वडील दोघंही एकत्रित असणं अतिशय गरजेचं आहे. नुसतं एकत्रित नाही, तर शांत, काम डाऊन. आणि जेव्हा आपण या जर्नीमध्ये शांत राहू, समजून घेऊ स्वतःला, स्वतः काम डाऊन ठेवू, त्यावेळेला मुलांना हँडल करणं सोपं होऊन जाणार आहे. म्हणून ही जर्नी, कारण 70% प्रोग्रॅमिंग ही पॅरेंटिंग प्रोग्रॅमिंग ही आपल्या परिवारातून होणार आहे. 20% जीन्समधून, 50% परिवारातल्या वातावरणातून आणि 30% बाहेरच्या वातावरणातून. म्हणून आपण ही 70% जी प्रोग्रॅमिंग आहे, ती जर आपण चांगल्या पद्धतीने मजबूत केली आणि ही मजबूत करत असताना आपण जर शांत राहिलो, आपण आजपासून ओरडायचंच नाही मुलांवर. तुम्हाला खूप राग आला, ओरडायचंय, शांत राहायचं, आबोला ठेवायचा. बघा मुलं तुमच्याजवळ येतील आणि "काय म्हणत होतीस आई? काय म्हणत होता पप्पा?" हे विचारायला ते तुमच्याकडे येतील. ओरडायची गरज नाही आणि ह्या जर्नीमध्ये आपण शांत असणं अतिशय गरजेचं आहे. कारण मुलं अनुकरणातून अनेक गोष्टी शिकतात. मी जर माझ्या पत्नीवर, मुलांच्या आईवर मी जर ओरडत असेल, चिडत असेल, तर नक्कीच मुलंसुद्धा ते गुण आपल्याकडून घेणारच आहेत. कारण त्यांना असं वाटतं, की माझा जन्म झाला, हे माझे आई-वडील आहेत आणि परिपूर्णरित्या माझ्या वडिलांना या जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. म्हणून ते प्रश्न विचारतात. अनेक गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करतात. पण तिथे आपण जर त्रागा केला, आपण जर त्रस्त झालो, तर नक्कीच या पॅरेंटिंगमध्ये कुठेतरी अडचणी आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून दोघांनाही माझी विनंती राहील, की यशस्वी पालकत्वाच्या या मार्गामध्ये तुम्हा दोघांनाही, आई-वडील दोघांनाही शांत राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण आजपासून कधीही आपल्या मुलांवर आरडाओरडा करायचा नाही, मारायचं नाही, चिडायचं नाही, रागवायचं नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय करायचं? तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या स्लाईडमधून त्या क्लिअरच होणार आहेत. म्हणून आजपासून आपण ठरवूया, आज जागतिक पालक दिन आहे. आज संकल्प करूया, की काहीही असलं तरी माझ्या मुलांवर ओरडायचं, चिडायचं, मारायचं नाहीये. त्याचे दुष्परिणाम रागवण्याचे, मारण्याचे आणि चिडण्याचे काय आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि शांत राहण्याचे परिणामसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणून माझी विनंती असेल, की ही जर्नी तुम्ही आज सुरू केली,
या छोट्याशा कार्यशाळेच्या माध्यमातून ही कायम ठेवण्यासाठी तुम्ही दोघांनी एकमेकांमध्ये शांत राहणं, घरामध्ये शांत राहणं, व्यवसायामध्ये च्या ठिकाणी सुद्धा शांत राहणं हे अतिशय आवश्यक आहे. आपण त्रागा केला आजपर्यंत, रागवलं, मारलं, चिडलो, काही परिणाम आला का? नाही आला. आता परिणाम येण्यासाठी आपल्याला आपली जर्नी जी आहे ती रिव्हर्स सुरू करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम डाऊन राहणं हे अतिशय गरजेचं आहे. स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून आपण शांती मनामध्ये आणू शकतो. इव्हनिंगला सायं संध्या करून, ध्यान करून, एखाद्या आपल्या आपल्या धार्मिक स्थळाला जाऊन भेट देऊन श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक, अंधश्रद्धापूर्वक नाही. घरी मेडिटेशन करून, माइंडफुलनेसचे प्रोग्राम अटेंड करून आपण आपल्यामध्ये हा काम डाऊन किंवा शांती आपण मिळवू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. खूप काही करायचंय, करून राहून गेलेलं आहे. पण इथून पुढे आपण या मुलांसाठी खूप काही गोष्टी करण्यासाठी आपण या गोष्टी करूयात आणि पुढे आपण पाहूयात. येस. चिडचिड, संतापून बोलणे, फोनवर वडिलांशी कमी बोलणे, बाहेर शिकत असताना. ओके. थँक यू. सांगतो मी ते कशाने होतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या स्लाइडमधून क्लिअर होणारच आहेत शिवाजी सर. ओके. तर इथे आपण मनाची शांती ही अतिशय ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आता ही स्लाइड काय सांगते? एक्सेप्ट युअरसेल्फ अँड युअर चाइल्ड. तुमचा मुलगा चिडतोय, एक्सेप्ट करा. तुमचा मुलगा खोड्या करतोय, एक्सेप्ट करा. तुमचा मुलगा अभ्यास कमी करतोय, एक्सेप्ट करा. तुमचा मुलगा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं विचित्र वागतोय असं तुम्हाला वाटतंय, तरी एक्सेप्ट करा. आणि जोपर्यंत आपण आपल्या परिस्थितीचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये कुठेतरी जी आलेली गिल्ट आहे, ती गिल्ट निघून जाणार नाही. स्वतःला, स्वतःची परिस्थिती मोठे, छोटे, मिडल, लेव्हल, स्तर काहीही ओढून ताणून आणायचा, दाखवायचा प्रयत्न आपल्याला करायची गरज नाही. जेव्हा आपण स्वतःला सुद्धा स्वीकार करतो, त्यावेळेला आपल्याला बघा बरेच दुःख आपले कमी झालेले लक्षात येईल. कधी-कधी आपण काय करतो, की माझा मुलगा आहे. त्याला एक्सेप्टच करत नाहीत आपण. रिझल्ट आला, की आपण काय करतो, की माझ्या मुलाने सुद्धा त्या मुलासारखाच अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे. केलाच पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये बदल आणण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा काही स्वीकार करण्याची गोष्टी असतात, त्या आपण करायच्या असतात. सोबतच आपण तो मुलगा खेळात गेला, माझाही मुलगा गेला पाहिजे. ती मुलं डॉक्टर होत आहेत, आमची मुलांनी व्हावं. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर होतील का हो? नाहीत होणार. होऊच शकत नाहीत. पण तरी पण आपण त्याच दिवसांमध्ये प्रयत्न करतो. शेकडो, हजारो करिअरचे ऑप्शन आहेत. आपण ते बघत नाहीत. आज तुम्हाला एक सत्य सांगतो, वास्तविकता. तुम्ही आजूबाजूला चेक करा. आमच्या शाळेमध्ये यावर्षी म्हणजे पाठीमागं 10वी पास होऊन गेलेली मुलं, 12वी झालेली मुलं, एम-बी-बी-एसला लागलेली मुलं काल परवा भेटायला आली होती. आणि भेटीच्या दरम्यान मला असं लक्षात आलं, की त्यांची नुकतीच मागच्या 2-3 महिन्यामध्ये एम-बी-बी-एसचं फायनल इयर संपलेलं आहे. रिझल्ट आलेला आहे. डिग्री मिळाली. आणि त्या मुलांना आज एम-बी-बी-एस झाल्यानंतर गव्हर्नमेंटसोबत 1 वर्षाचा जो बॉन्ड करायचा असतो, जी सेवा द्यायची असते, ती सेवा देण्यासाठी त्यांना प्लेसमेंट मिळालेली नाहीये. यावर्षी 2025 मध्ये येणाऱ्या काळामध्ये काय अवस्था असेल? होऊ शकतं डी-एड, बी-एड सारखी अवस्था इंजिनिअरिंग आणि डॉक्टर या पेशाची. परंतु त्याच्यात जी मुलं पॅशनेट आहेत, जी मुलं अभ्यासू आहेत, जी खरंच करू इच्छितात, तीच मुलं आज कौशल्यांच्या आधारे पुढे जाऊ शकतात. म्हणून आपल्या मुलांना ज्या त्या परिस्थितीमध्ये आपण स्वीकार केला बरा राहील. आपल्यालाही ओढून ताणून त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची वेळ येणार नाही. म्हणून या स्लाईडच्या माध्यमातून मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो, की एक्सेप्ट स्वतःला स्वीकार करा, स्वतःच्या परिस्थितीला आणि आपलं मूल ॲज इट इज आहे त्याला. आपल्याला आपल्या मुलांवर फोकस वाढवायचा आहे. बाहेरचा फोकस करून मुलांकडे आपल्याला त्रास द्यायचा नाहीये. त्यावेळेलाच हे शक्य होईल, ज्यावेळेला आपण ॲज इट इज आज ही गोष्ट आपण स्वीकार करून घेऊया. सोबतच पालकत्वाचा उद्देश असतो. आपला उद्देश काय आहे पालकत्वाचा, सामान्य पालकत्वाचा? माझं मूल शिकलं पाहिजे, माझं मूल हुशार झालं पाहिजे, माझ्या मुलानं मार्क मिळवले पाहिजेत, माझ्या मुलानं सगळ्यात पुढं असलं पाहिजे, माझ्या मुलानं माझं नाव कसं रोशन होईल ही गोष्ट झाली पाहिजे. परंतु ह्या उद्देशाच्या सोबतच मी सांगेल तुम्हाला, जी अपेक्षा आहे ती चुकीची नाहीये. परंतु आपण मुलांना अगोदर सक्षम बनवलं पाहिजे आणि त्यानंतर मुलं आपल्या अपेक्षेला नक्कीच उतरल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून अपडेटेड पॅरेंटिंगचा उद्देश काय आहे? आपलं मूल पहिल्यांदा रिस्पॉन्सिबल बनलं पाहिजे. जबाबदार. दिलेली जबाबदारी त्यानं पार पाडली पाहिजे. भलेही ती अभ्यासाची असेल, भलेही खेळाची असेल, भलेही एखाद्या कामाची असेल. तर पालकत्वाचा
आजच्या युगातला उद्देश हा असला पाहिजे की माझं मूल हे जबाबदार बनलं पाहिजे, रिस्पॉन्सिबल बनलं पाहिजे. जेव्हा मूल रिस्पॉन्सिबल बनेल त्यावेळेला आपली पॅरेंटिंग चांगल्या पद्धतीने मुलांवर राबवायला मदत होऊ शकते. सोबतच मूल आनंदी असलं पाहिजे. आज बघा घरामधली मुलं खरंच आनंदी आहेत का? आणि आनंद कशातून मिळवण्याचा प्रयत्न करतायत? आपली मुलं ही आतून, इनर साइडनं ही सॅटिस्फाईड असली पाहिजेत. आज उच्च शिक्षित लोक सुद्धा सॅटिस्फॅक्शन दिसून येत नाहीये. 73% इंजिनियर्स आहेत, ज्यांना जॉब प्रोफाईल नाहीये अजून मिळालेली. इनर सॅटिस्फॅक्शन नाहीये. 94-94% सर्व्हेमधून आले, की इतके लोक आहेत, की ते त्यांच्या जॉबशी रिलेटेड नाही आहेत. हे कुठून येणार आहे? या पॅरेंटिंगमधून त्यांना ही जबाबदारी, ही आनंद आपण शिकवणार आहेत आणि आपल्या पालकत्वाचा उद्देश हा आहे यशस्वी पॅरेंटिंगचा. आपलं मूल रिस्पॉन्सिबल झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे आणि त्यानंतर सक्सेसफुल झालं पाहिजे. पण आम्ही यशाच्या मागे लागत असताना त्याचा आनंद सुद्धा आहे, ते खुश आहे, करायला तयार आहे, हे आम्ही बघत नाहीत. मुलांना फॅसिलिटी देण्यापेक्षा रिस्पॉन्सिबिलिटीची जर जाणीव आपण करून दिली, तर आपलं पालकत्व एका उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आज आपली जी अपेक्षा आहे पालकत्वाची, ती अपेक्षा आपण मुलांकडून वेगळ्या पद्धतीने ठेवण्यापेक्षा हा उद्देश समोर ठेवून जर ठेवली, तर नक्कीच मुलांसोबतचे आपले जे संघर्ष आहेत, खटके आहेत, ते उडायला आपल्याला म्हणजे कमी व्हायला, त्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होणार आहे. म्हणून आजपासून अपेक्षा आहे, तुम्ही ह्या 3 गोष्टी समोर ठेवूनच मुलांसोबत वर्तन करा. आता आपण मुलांकडून अपेक्षा ठेवतो, परंतु मुलांच्याही काही अपेक्षा आपल्याकडून आहेत. त्यामध्ये पहिली अपेक्षा आहे, तुम्हाला आजच मी मेसेजमध्ये पाठवली, वेळ. गुणवत्तापूर्ण वेळ आपण मुलांना देतोय का? हे फक्त आपण चेक करायचंय. गुणवत्तापूर्ण वेळ म्हणजे काय माहिती? घरी बसणं, मुलांसोबत बसणं म्हणजे गुणवत्तापूर्ण वेळ आहे का? तर नाही. दुसरी गोष्ट, एखाद्या मॉलमध्ये घेऊन गेलो मुलांना, 2-3 तास फिरवलं, वस्तू घेऊन दिल्या, त्याला पाहिजे ते मार्केटमधून दिलं, म्हणजे वेळ आहे का? नाही. मुलांना कुठेतरी मूव्ही पाहायला नेलं, वेळ आहे का? नाही. गुणवत्तापूर्ण वेळ म्हणजे मुलांना मुलांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तास, अर्धा तास, दीड तास आपली इन्व्हॉल्वमेंट वाढवणं. मूल कॅरम खेळतंय, मी पण खेळला पाहिजे. मूल चेस खेळतंय, मी खेळला पाहिजे. मूल माझ्याजवळ आहे, मी डिव्हाइसला बाजूला ठेवलं पाहिजे. मूल माझ्याजवळ आहे, माझ्याकडले अर्जंट काम आहे, मी बाजूला ठेवून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. इमोशनल लेव्हलला मुलांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असेल, तर ते गुणवत्तापूर्ण वेळ आहे असं समजावं. किंवा लहान मुलं आहे, मोठी मुलं आहेत, मधली मुलं आहेत, त्यांना कुठेतरी अकॅडमीला पाठवलं, गार्डनमध्ये नेलं, गार्डनमध्ये घेऊन गेलो, मुलं खेळतायत, मी बाकड्यावर बसून मोबाईल बघतोय, तर हा सुद्धा गुणवत्तापूर्ण वेळ नाहीये. मुलांच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व होणारे अनकंडिशनल पालकांची आवश्यकता आहे. आणि आपण ही रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचा प्रयत्न आजच्या जागतिक पालक दिनादिवशीपासून सुरुवात करायला पाहिजे. मुलांना वेळ देताना जेव्हा आपण एखादं अर्जंट काम करतो आणि आपल्याकडे मूल येतं, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, की ह्या मुलांना आपलं अर्जंट काम बाजूला ठेवून, आय कॉन्टॅक्ट साधून त्यांच्यासोबत त्यांना काय रिक्वायर्ड आहे, त्याची विचारणा आपल्याकडून झाली पाहिजे. तरच ही मुलं आपल्याशी कनेक्टेड होऊ शकतात. आज आपण सगळेजण मुलांना करेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सुधारण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे आज गरज आहे मुलांशी कनेक्ट होण्याचा. कनेक्ट होण्याचा म्हणजे वस्तुरूपी नाही, इमोशनली कनेक्शन जोडण्याचा. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना वेळ देताय का? हे आपण शोधलं पाहिजे. नाहीतर मी माझ्या कामात आहे, मूल बाजूला बसलंय, मूल अभ्यास करतंय, मी मोबाईलवर आहे आणि जर मुलांना आपल्याकडून काही मिळत नसेल, तर मूल समजून घेतं की ह्यांच्याकडे काहीही नाहीये. आणि मुलांना संपत्ती देण्यापेक्षा जर मुलांना आपण क्वालिटी टाईम दिला, तर मुलं नक्की आपल्यासाठी आयुष्यभर ब्लेसिंग राहू शकतात आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते प्रतिसाद देऊ शकतात. म्हणून ही मुलांची कॉमन आणि टॉप लेव्हलची रिक्वायरमेंट आजच्या इनोव्हेटिव्ह जगातली आहे. कारण आपण जेव्हा जन्मलो, आपण जेव्हा वावरलो, आपण जेव्हा शिकलो, ते औद्योगिकरणाचं युग होतं. मधला काळ आला विज्ञान तंत्रज्ञानाचा आणि आत्ताचा काळ आहे इनोव्हेशनचा. अल्फा पिढी आहे ही, अल्फा जनरेशन आहे ही. दरवर्षी जी बदलत आहे. 2G, 3G, 4G, 5G, 6G हे जी काय जनरेशन गॅप
आई एका घरची, वडील एका घरचे, आजी आजोबा वेगवेगळ्या परिवारातले, त्यांचे सगळे एकत्रित करायच्या गोष्टी, गृहीतकं आणि त्यांच्या आधारे मुलांना वाढवायचं. आपल्याला मिळालेले अनुभव ते सगळे मिसळायचे आणि मुलांना वाढवायचा प्रयत्न करायचा. नाही, आज आपल्याला आपलं पालकत्व सुद्धा अपडेट करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्यामध्ये सुद्धा अवेअरनेस निर्माण करण्याची गरज झालेली आहे. कारण जगामध्ये आई-वडीलच आहेत, जे मुलांना असं म्हणतात, की माझ्याहीपेक्षा तू यशस्वी झाला पाहिजेस. बाकी दुसरं कोणीही नाही. कोणीही नाही. आणि जर मुलांना आपण हा क्वालिटी टाईम दिला, तर मुलं नक्की आपल्या कारण आपण म्हणतो आपल्याकडे वेळच नसतो. भरपूर वेळ असतो. आपण मानसिकरित्या अडकलेलो आहोत. मानसिकरित्या त्रस्त आहोत. मानसिकरित्या परेशान आहोत. गतिमान चक्र डोक्यामध्ये विचारांचं चालू आहे. जेव्हा आपण काम डाऊन होऊ, माइंडफुलनेस करू, इनर इंजिनिअरिंग करू, मेडिटेशन करू, स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी करू, त्यावेळेला तुम्हाला मनाची शांती मिळेल आणि त्याच वेळा तुमचं पालकत्व हे प्रभावीपणे व्हायला सुरुवात होईल. म्हणून मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ देण्याचा जो संकल्प आहे, तो तुम्ही आजपासून करू शकता. तुमचं सामान्य पालकत्व यशस्वी पालकत्वाकडे घेऊन जाऊ शकता. दुसरी कॉमन अपेक्षा काय आहे? माझ्या आई-वडिलांनी मला रागवूच नये आणि सातत्यानं आपण रागवतो. घरात 2 मुलं असतील तुमच्या, नेहमी मोठ्या मुलांना घालून पाडून बोलण्याचं वागणं आपल्याकडून नकळतपणे घडतंय. मला दोष द्यायचा नाही तुम्हाला. मला फक्त वास्तवाकडे तुम्हाला आणायचं आहे. वास्तविकता तुमच्यापुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि सॉरी, तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल, तर समजून घ्या या गोष्टी. परंतु हे वास्तविकता आहे. आपण सातत्यानं मुलांना त्याची चांगली बाजू घेऊन कधीच बोलत नाही. चूक सापडली, की त्याला मात्र सुरुवात करतो. सातत्यानं बोलतो. पण आपण येणाऱ्या 1, 2, 3 महिन्यामध्ये मुलांमध्ये ज्या जमेच्या बाजूत, ज्या चांगल्या बाजूत, चांगल्या गोष्टीत त्याच्यावर जर फोकस केला आणि अनकंडिशनल त्याचं जर कौतुक करत राहिलो, तर तुमच्या मुलाच्या वर्तनामध्ये 100% बदल आलेला तुम्हाला दिसून येईल आणि त्याची खात्री मी देतो. होणारच. आणि म्हणून आजपासून आपल्या पाल्यावर आपण आई असेल, वडील असतील, घरात कोणी असेल, अजिबात रागवायचं नाही. आणि ही अपेक्षा त्यांची असते. रागवण्यानं काय होतंय ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सोबत आपण टोमणे मारतो मुलांना, खास करून मोठ्या मुलांना. एखादं मूल येतं तुम्हाला म्हणतं, "मला ना आता डॉक्टर व्हायचंय. मला ना आता मोठा ऑफिसर व्हायचंय." आपण लगेच टोमणं, "तू आला, आज 2 पेज वाचच नाहीस आणि तू आला डॉक्टर, इंजिनिअर व्हायला." कळतं का तुला काय डॉक्टर इंजिनिअर आहे का? अजिबात असा टोमणा मुलांना मारून त्यांचा कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन हे आपण कमी करायचं नाही. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये जर आपण मुलांना अशा पद्धतीनं घालून पाडून बोलत असू, तर आपण ते बंद करणं आवश्यक आहे. ही अपेक्षा साधारण मुलांची आहे. सोबतच काय, की मुलांना तुलना केलेली आवडत नाही. मी मगाच सांगितलं एक्सेप्ट युअरसेल्फ अँड युअर चाइल्ड. तुम्ही तुम्हाला स्वीकारा, तुम्ही तुमच्या मुलाचा स्वीकार करा. जेव्हा करू त्यावेळेला ही तुलना कमी होणार. पण आपण सातत्यानं कंपॅरिझन करतो. निकालामध्ये करतो, अभ्यासामध्ये करतो, वागण्यामध्ये करतो, बोलण्यामध्ये करतो. ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो? सातत्यानं आपण मुलांची तुलना करतो आणि म्हणून मुलांसोबत आपले कुठेतरी खटके उडायला सुरुवात होते. म्हणून मुलांची अपेक्षा असते, तुलना का करतात? बरं ठीक आहे, आपण तुलना करू मुलांची. मुलांना 1-2 तुलना करू द्या बरं. शेजारच्या काकाकडे iPhone आहे. माझे पप्पा तुमच्याकडे नाहीच आहे. त्यांनी फोर व्हीलर गाडी आणली हो, तुम्ही तर कधी घेऊच शकला नाहीत गाडी. काय करणार सांगा? त्यांच्याकडे सारखे पैसे असतात, तुमच्याकडे तर नाहीच म्हणतात. ही तुलना आपल्याला जमणार आहे? ऑफिसमध्ये आपली कोणी तुलना केली तुम्हाला जमणार आहे? नाही जमणार. आपल्याला जर त्या गोष्टी जमत नसतील, आपल्या मुलांना कशा जमतील? म्हणून विनंती आहे, की ह्या 4 ज्या अपेक्षा आहेत मुलांच्या, त्या अपेक्षा तुम्ही कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला, तर तुमची मुलं तुमच्याशी कनेक्ट व्हायला सुरुवात करतील. बरोबर आहे ही स्लाईड? एकदम बरोबर. आवडली तुम्हाला? आवडली असेल, येस म्हणून टाइप करा. कारण तुमचं पार्टिसिपेशन या मीटिंगमध्ये अतिशय गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलंय? समजली स्लाईड तुम्हाला ही सगळी? आता तुम्हाला उकल होती थोडी? थोडंसं कुठेतरी ढक्कन उघडल्यासारखं वाटतंय आपल्या डोक्याचं?
आणि मुलांच्या डोक्यात सुद्धा काही गोष्टी भरायच्या असतील तर त्यांच्याही डोक्याचं ढक्कन उघडणं गरजेचं आहे. किचनमध्ये जर आपल्याला साखरेच्या डब्यामध्ये चहा पावडर ठेवायची आहे आणि साखरेच्या डब्यामध्ये साखर आहे, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? ढक्कन उघडावं लागेल आणि अगोदर जी वस्तू आहे ती बाजूला करावं लागेल. नंतरच आपण ती भरू शकतो. आणि म्हणून आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये या इनोव्हेटिव्ह जगामध्ये प्रचंड अशा चुकीच्या गोष्टी जाऊन बसलेल्या आहेत आणि त्या काढण्याचं काम फक्त पालक म्हणून आपणच करू शकतो. 70% प्रोग्रॅमिंग आपण जर परफेक्टली केली, तर 30% प्रोग्रामिंगवर तुम्हाला फार काही गोष्टी करायची आवश्यकता राहत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण मुलांकडून अपेक्षा ठेवताना मुलांच्या ह्या अपेक्षा आपण पूर्ण करतोय का? हे पण बघितलं पाहिजे. जेव्हा ह्या अपेक्षा पूर्ण होतील, त्यावेळेला मुलं आपल्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात करतील. चला आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला ही समजली आहे स्लाईड. बघा, आता चाइल्ड सायकॉलॉजी मी तुम्हाला सांगितलं, की चाइल्ड सायकॉलॉजी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. चाइल्ड सायकॉलॉजी आम्ही बी-एडला पण शिकली. चाइल्ड सायकॉलॉजी तुम्ही उच्च शिकत असाल कुठेतरी ऐकलेलंच आहे. आणि सायकॉलॉजी म्हणजे काय हो? मानसिकता. एखाद्याची जोपर्यंत आपण मानसिकता समजून घेत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कनेक्ट होता येतं का कोणाशी? होता येते का? नाही. अजिबात नाही होता येत. आणि म्हणून मुलांशी आपल्याला कनेक्ट व्हायचंय, आपल्याला मुलांची सायकॉलॉजी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. अतिशय आवश्यक आहे. आणि ही सायकॉलॉजी आपण आज ह्या स्लाईडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चाइल्ड व्हर्सेस अडल्ट सायकॉलॉजी हे मी सगळं ट्रेनिंगमध्ये शिकलोय. मी काय कुठून मला जन्मताच ज्ञान होतं का? नाही. मी हे शिकलोय आणि त्यातल्या चांगल्या-चांगल्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता ही मुलांची सायकॉलॉजी कशी असते? फन ओरिएंटेड असते. फन म्हणजे मज्जा, एकदम आनंद. तुमच्या घरात आई-वडिलांपैकी आई जर चिडकी असली, वडील जर चिडके असले, वडिलांना चिडवून मजा घेण्याची सायकॉलॉजी ही मुलांची असते. लक्षात घ्या तुम्ही. ऑब्झर्वेशन करा. आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये मज्जा घ्यायची. आनंद, आनंद, आनंद. आणि आम्ही म्हणतो, "ए, ते बंद कर, तू अभ्यासाला बस." बरोबर? काय मज्जा येईल त्यांना? त्यांना अभ्यासात सुद्धा मज्जा यावी, अशा पद्धतीने आपण काहीतरी उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण अडल्ट म्हणून, आपण मोठे व्यक्ती म्हणून, पालक म्हणून ही गोष्ट आपण पूर्णतः आपल्या हृदयावर कोरून ठेवायची, की मुलांची सायकॉलॉजी फन ओरिएंटेड आहे. मुलांना तुम्ही अंघोळीला नेलंय, मुलं अंघोळ करून बाहेर आलंय आणि त्याला तुम्हाला टॉवेल घेऊन साफ करायचंय, पण ते घरामध्ये इकडं-तिकडं पळतंय. का पळतंय? त्याला त्याच्या पावलांचे ठसे इकडे-तिकडे उमटवायचे आणि तुम्हाला परेशान करून मज्जा घ्यायची. आणि हीच त्यांची सायकॉलॉजी असते. मुलांना अंघोळीला पाठवलंय, पण मूल पाण्यासोबत कंटिन्यू खेळतंय. का? त्याला तिथे व्होल्कॅनो बनवायचा आहे, वेव्हज तयार करायच्यात, अंगावर पाणी उडवायचंय, आई-वडिलांच्या अंगावर टाकायचंय. हे काय आहे? त्याची मानसिकता, सायकॉलॉजी. आणि ही मुलांच्या बालपणातच असते. आम्ही टाकतो का अंगावर पाणी? तुम्ही या बरं, अंग घेऊन बाहेर उड्या मारू शकतो का आपण? नाही. मुलंच आहेत ती. खोड्या करणारी वाटतात आपल्याला, पण नाही. त्यांची सायकॉलॉजी ही फन बेस्ड असते, फन ओरिएंटेड असते. त्यांना आनंदच घ्यायचा आहे. तुमचा स्वयंपाक झालाय, पण त्यांना चमच्या वाटीसोबत खेळायचंय. का? त्यांची सायकॉलॉजी फन ओरिएंटेड. तुम्हाला रिमोट पाहिजे मालिका पाहण्यासाठी, पण मुलं लपवून ठेवतात. का? फन ओरिएंटेड. कारण मज्जा घ्यायची त्यांना. आता मी आईला रिमोट देणारच नाही. आता मी आईचा मोबाईल लपवूनच ठेवतो. आणि हे बालपण आयुष्यामध्ये फक्त एकदा येणार आहे. फक्त एकदा. आणि हे आपल्याला एन्जॉय करायचंय. आपल्याला हे पूर्ण करायचं नाही. ही मीटिंगसुद्धा आपण एन्जॉय केली, तर तुम्हाला पॅरेंटिंग कळेल. जर तुम्हाला टास्क वाटत असली, तर तुम्ही आता सोडून गेलात तरी चालेल. म्हणून अगोदर मुलांची सायकॉलॉजी आपण जर समजून घेतली, तर आपल्याला कुठेही चिडण्याची, त्रागा करण्याची गरज राहील का? अजिबात नाही. मुलांना तर पसारा काढायचाच आहे. मुलांना खेळण्या खेळायच्याच आहेत. आणि खेळत असताना पसारा बघून जर आपण त्यांना चिडू, रागवू, "हे काय तू सामान काढून ठेवलंस बाहेर? तुला कळत नाही का? तू तिथेच ठेवतोस." आणि मग मुलं काय होतात? हर्ट होतात, दुःखी होतात. परंतु त्यांची मजा बघून जर आपण हाच विचार जर रिफ्रेम केला, "अरे वाह! खेळायला तू? खेळ, खेळ, खेळ. पण एक काम करशील का?
खेळणं झाल्यावर तुझ्या वस्तू जागेवर ठेव. 95% खात्री देतो, मुलं तुमची जे सांगण्याची पद्धत आहे, ती पद्धत बघून ती पसारा किंवा ते सामान ठेवण्याचा प्रयत्न नक्की करतील. आणि म्हणून ही सायकॉलॉजी पालकांनी, शिक्षकांनी, शाळांमध्ये अतिशय समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपली सायकॉलॉजी टास्क ओरिएंटेड असते. बस येणार आहे, अंघोळ वेळेत झाली पाहिजे, कारण तुला दूध प्यायचंय, बॅग भरायची, शूज सॉक्स घालायचे आणि बस पण पकडायची. हा काय आहे? टास्क आहे. कारण वेळेचं बंधन. आपण प्रत्येक कामामध्ये हे टास्क पकडतो आणि म्हणून आपल्याला डिप्रेशन येतं, त्रास होतो. आईनं स्वयंपाक केलाय, 8:30ची मालिका सुरू होणार आहे. 8 वाजता सुरू होणार आहे. कोणती? तेनाली रामन. तारक मेहता का चष्मा 8:30 वाजता. मराठी मालिका ठरलं तर मग. अशा असंख्य सीरियल्स टीव्हीवर चालू असतात. मग आपण काय करतो? चला, आज मालिकेचा भाग खूप चांगला आहे. आपल्याला तो पाहायचा आहे. स्वयंपाक लवकर करू. स्वयंपाक झाला, की मुलं खेळायलेत का अभ्यास करायत हे बघत नाहीत. आपण म्हणतो, "चला रे पटकन, जेवून घ्या." आणि जेवण नाही आले, की आपण चिडणार, रागवणार, नको ते बोलणार. आणि मुलाला वाटतं, "अरे मला खेळायला मज्जा येईल, मला अभ्यास करायला मज्जा येईल आणि ही काय आता मला म्हणते की जेवायला ये." नाही. आणि हीच गोष्टी आपल्याला लक्षात धरायच्या आहेत. मग टास्क म्हणून जर आपण कुठलीही गोष्ट करायला गेलो, आज आपण आपल्या जीवनात सुद्धा अनेक टास्क कंप्लीट करायचे आहेत, म्हणून आपण पूर्णतः करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्या माध्यमातूनच आपल्याला त्याचा तणाव हा जाणवत आहे. ताण काय आहे? आपल्या गोष्टींचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन नाही करता आलं, तर आपल्याला ताणतणाव येणार. इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे. स्ट्रेस घालवायचा, ताणतणाव कमी करायचा एवढीच गोष्ट आहे. मी टीचर आहे. मी तुम्हाला गाईड करतोय, मार्गदर्शन करतोय. मी माझी व्यवस्था व्यवस्थित केली, तर माझ्या चेहऱ्यावर ताण तुम्हाला दिसणारच नाही. पण मला काहीतरी डोक्यावर स्ट्रेस आहे, काम आहे, मी तुम्हाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतोय. मला ते जाणवणार. कारण मी माझ्या व्यवस्थेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकलो नाही. म्हणून हा स्ट्रेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जाणवतो. म्हणून मुलांचं संगोपन हा स्ट्रेस, ताण आहे असं अजिबात समजू नये. आणि हे मुलांचं संगोपन हे आपल्याला फन ओरिएंटेड घ्यायचं आहे. फन ओरिएंटेड. जेव्हा आपण हे फन ओरिएंटेड घेऊ, त्यावेळेला आपल्याला आपलं पालकत्व आनंदी आनंद, बल्ले-बल्ले वाटल्याशिवाय राहणार नाही. एकदम आनंदी आनंद. काहीच वाटणार नाही. माझ्या घरात 2 मुलं आहेत. जेव्हा मी पॅरेंटिंग शिकलो, शिकून घेतली, उतरवली, त्यावेळेला मला मुलांचे भांडणं सुद्धा भांडणं वाटत नाहीत. मजा वाटते. बघा ह्यांचं काय चालू आहे. भांडण किती वेळ असतं? थोडा वेळ. आणि म्हणून म्हणतो ना आपण, छोट्याचं भांडण मोठ्यात जाऊ देऊ नये. खरंच जाऊ देऊ नये. आणि तेच गुण जर आपण मोठ्या लोकांनी जर घेतला ना, तर परिवारातली भांडणं सुद्धा कमी होतील. लुटूपुटूची भांडणं. करायची, सोडायची, करायची, सोडायची. जरी समोरचा होत असणार, जाऊन आपण बसायचं, पकडून आणायचं. अशा पद्धतीनं आपण फर ओरिएंटेड जर सायकॉलॉजी ठेवली, तर आपल्या आणि मुलांमध्ये सुद्धा बाउंडिंग झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतंय तुम्हाला ह्याच्यातून भरपूर बाबी स्पष्ट आणि क्लिअर झालेल्या आहेत. तर क्लिअर झाल्या असतील, तर क्लिअर टाइप करा. आवर्जून, लवकर, पटकन, कारण आपण पुढे जाऊया. पुढे ही एक गोष्ट सांगतो आता. मुलांची सायकॉलॉजी जी आहे, ती कशी आहे? फन ओरिएंटेड. आपली सायकॉलॉजी टास्क ओरिएंटेड. आपण बघा, जेवण सुद्धा टास्क ओरिएंटेड आहे आहे आपलं. आपल्या पत्नीनं भाजी केली, भाजीमध्ये मीठ कमी का जास्त हे आपल्याला आज कळायलाच मार्ग नाही. कारण आपल्याला कसं तरी खायचंय, तिकडं फोन वाजतोय, कुठेतरी जायचंय, मीटिंगला जायचंय, कामाला जायचंय. आज रविवार आहे. मी तुमचं कौतुक करेल, की आज रविवार असून तुम्ही 20-21 लोकं या कार्यशाळेला जॉइन झालात आणि एन्जॉय करताय. खरंच कौतुक आहे. आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कुठं पळणार आहेत? किती पळायचंय? लिमिटेशन्स आहेत आपल्याला. लाईफ ही लिमिटेड आहे. 60-70 वर्षांवर आली आणि आपण या मुलांसोबत एन्जॉय नाही केलं, तर मुलं फ्युचरमध्ये नाहीत एन्जॉय करणार. कुठेतरी आपल्याला ठेवतील एका घडग्यामध्ये, बसा म्हणतील, संपला विषय. कारण मुलांना आपण शिकवतोय, की हे असंच असतं वागवणं. मी माझ्या पत्नीला रागवतो, चिडतो मुलांसमोर, तर मुलांचा समज काय होणार? महिलांसोबत रागवायचा, बोलायची हीच पद्धत असते. मग बहिणीसोबत भांडण, शाळेमध्ये भांडण, इकडे भांडण, तिकडे भांडण. का? कारण ती मुलं बघतायत. म्हणून ही एक गोष्ट या सायकॉलॉजीमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्णपणे लक्षात ठेवली पाहिजे, की आपली मुलं आपण जे सांगतो ते करत नाहीत.
आपण ज्या गोष्टी करतो ना, त्या गोष्टी मात्र करतात. बघा आता. तुम्हाला मोबाईल सोडायचा मुलांचा, सॉरी बरं का, तुम्हाला मोबाईल सोडायचा मुलांचा, तुमचा मोबाईल चेक करा. तुम्हाला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे, तुमचा स्क्रीन टाईम बघा. तुम्हाला त्यांना चांगलं बोलावं असं वाटतं असेल, आपलं बोलणंच बघा. हर्ट होऊ नका. वास्तविकता समजून घ्या. आणि हीच हीच पॅरेंटिंग आता अपडेटेड या न्यू एजमध्ये आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपली मुलं जे सांगतो ते कधीच करणार नाहीत. कारण आपलं पॅरेंटिंग ही सांगणं, ऐकणं याच्यावरच आजपर्यंत होती. पण आपल्याला ही पुढं घेऊन जायची. समजून घेणं, समजून सांगणं, इकडे घेऊन जायची. जेव्हा आपण ही तिकडे घेऊन जाऊ, त्यावेळेला आपल्या मुलांसोबतचं नातं हे नक्की सुधारेल. आता बघा, एखाद्या घरामध्ये एखादे पालक आहेत, सकाळी सूर्यनमस्कार करतात, सकाळी उठतात, रात्री लवकर झोपतात, सकाळी उठून काहीतरी व्यायाम करायला जातात, स्विमिंगला जातात, सायकलिंगला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, रनिंगला जातात. 100% ती मुलं सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतात. 100%. जेवण करताना सुद्धा आपण जेव्हा बसतो, बोलतो, ज्या पद्धतीने हे करतो, सगळ्या गोष्टींचं अनुकरण मुलं हे आपल्याकडून करतात. आणि आपला ब्लेम कुठे असतो? बाहेर, दुसरीकडे, दुसऱ्यांना. ह्याची गरज आता नाहीये. आणि म्हणून ही सायकॉलॉजी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घ्या. 2 मुलं असतील जेव्हा त्यांचा संघर्ष चालू आहे. कोणाच तरी आपण बाजू घेतो एक जणाची. एक जण नाराज होतं. एक जण नाराज होतं 100% आणि मग ते आपल्याला शत्रू समजतं. आपल्याला वाटतं आपण दोघांना हे केलं. मग त्याच्यासाठी भांडणं करतात मुलं. भांडणं करताना आपल्याला वाटतं, नाही ना, अरे रे रे, ही वस्तूसाठी भांडणं चाललेत का? मग हिला पण सेपरेट, त्याला पण सेपरेट. झालं मग तर काय, महाभारताची पाळंमुळं आपण आपल्या परिवारात या प्रसंगांमधून रोवत आहोत. सेपरेशन, अँझायटी, सेपरेशन. तुला तुझी वस्तू, ह्याला ह्याची वस्तू. अजिबात आजपासून ते करायचं नाही. घरामध्ये अशा काही खेळण्या पाहिजेत, ज्या खेळण्या मुलांनी एकमेकांसोबत शेअर केल्या पाहिजेत. आपण बॅट्स आणतो, सायकल आणतो, अजून काही चेस आणतो, कॅरम आणतो, काही आणतो वस्तू. पण आपला प्रयत्न काय असतो, की ह्याला पण द्या, त्याला पण द्या. पण इथून मुलांना विभाजनाचं मूळ आपण त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये सायकॉलॉजीमध्ये बीजारोपण करतोय, ही पण गोष्ट आपण लक्षात धरली पाहिजे. काही गोष्टी आहेत, पेन, पेन्सिल, नोटबुक, टेक्स्टबुक आहेत, बरोबर? तेव्हा मुलांना आपण सांगू शकतो, "तू पण तेवढा झाला ना, तुलाही पेन्सिलच्या जागेवर पेन मिळेल." बस एवढंच करायचं. जेव्हा मुलं त्रागा करतील, चिडतील त्यावेळेला फक्त शांत बसायचं अबोला. कोणाची एकाची बाजू धरायची नाही. झालं, यशस्वी पालकत्वाची जर्नी तुमची इथूनच सुरुवात होते. आणि म्हणून ही सायकॉलॉजी, आणि ही सायकॉलॉजी तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, तुम्ही तुमच्या शेतामध्ये, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर उपयोगाला आणली ना, तर तुम्हाला सांगतो तुमचे सगळ्यांसोबतचे रिलेशन्स, नाते हे अगदी चांगल्या स्टेजवर यायला सुद्धा सुरुवात होते. म्हणून कधी पण लक्षात घ्या, की मुलांची सायकॉलॉजी फन ओरिएंटेड, आपली सायकॉलॉजी टास्क ओरिएंटेड. मुलं आपण जे सांगतो ते करत नाहीत. आपण जे करतो त्या गोष्टी मात्र मुलं करायला तयार असतात. आता ही चाइल्ड सायकॉलॉजी कार्य कशी करते? मुलांचं वर्तन कसं तयार होतं? हे आता ह्या स्लाइडच्या माध्यमातून बघूया. आहेत सगळे मीटिंगमध्ये? सगळे आहेत? सक्रिय सहभाग आहे सगळ्यांचा? ओके. थँक यू. चला, आता आपण चाइल्ड सायकॉलॉजी कशी कार्य करते? हे सगळं मी शिकलो. मी इम्प्लिमेंट केलं आणि खूप मजेशीर आहे हे. खूप आनंदी आहे. आता मी सांगितलंय मीटिंग घेण्यापूर्वी माझ्या 2 मुलांना. एरवी सगळा धिंगाणा असतो. मुलांना म्हणलो, "अरे मीटिंग चालू आहे. माझ्याकडे हा माईक आहे. हा माईक ना 2-3 रूमच्या अंतरामधला आवाज ओढणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, माझी मीटिंग चालू असताना शांत बसायचंय. आला का तुम्हाला आवाज सांगा. अर्ध्या तासापासून कुठला तरी आवाज नाही आला." आणि हीच पॅरेंटिंग आपल्याला सुद्धा शिकायची आहे. आता ही चाइल्ड सायकॉलॉजी कशी कार्य करते? बघा, मुलांचं वर्तन कसं तयार करतं, हे आपण ह्या स्लाइडमधून बघणार आहोत. पहिल्यांदा मुलांपुढे कुठलीही एक प्रसंग येतो, घटना. कुठलीही घटना घडते. एक, आणि ह्याच्यातून काय होतं, की जेव्हा घटना घडते, प्रसंग घडतो, त्यावेळेला काय होतं, की त्या प्रसंगासोबत मुलांचे काय होतात, भावना जुडतात. भावना, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, या 2 पद्धतीनं भावना जुडतात. एक घटना घडते कुठलीही, कोणतीही असू द्या, खोटं बोलण्याची असू द्या,
चोरी करण्याचे असू द्या, भांडण करण्याचे असू द्या, काही वेगळ्या पद्धतीचे असू द्या. मग ती घटना घडली की काय होतं, त्याच्या भावना जुडतात. भावना जुडल्यानंतर काय होतं, त्याचा विश्वास तयार होतो. विश्वास तयार होतो. रविवारी आपल्या घरी सगळे उशिरा उठतात. प्रसंग आहे. भावना जुडतात. अरे मग झोपा. सकारात्मक. विश्वास. रविवारी ना आरामच करायचा असतो. बाकी काही करायचं नाही. पण घरी जी आई आहे, सुट्टीच्या दिवशी त्या आईला सगळ्यात जास्त काम हे रविवारी आणि सुट्टीच्या दिवसात असतं. आणि जर आपण लवकर उठून जर काही प्रमाणात मदत करू शकलो, आठवड्यामध्ये जी काही मदत होती तिच्याकडून, ती मदतीमध्ये आपण तिचा भार उचलण्यामध्ये काही प्रमाणात तरी आपण कार्य करू शकतो. मग घटना, भावना, विश्वास आणि त्यानंतर मुलाचं येतं वर्तन, बिहेवियर ज्याला म्हणतो आपण. कुठलंही वर्तन असू द्या. हे वर्तन मागच्या ह्या 3 स्टेजमधून येतं. आणि ह्या 4ही स्टेपमध्ये मधल्या ज्या 2 आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या. दूधवाला सकाळी आला. मुलाला म्हणतंय, "पप्पाला सांग, दुधाचे पैसे दे." मुलगा वरी आला. पप्पा सांगतात, "त्यांना सांग पप्पा घरी नाहीत." सांगा घरी नाहीत. पप्पा तर कुठे आहेत? घरी इथं. काय सांगायचंय? घरी नाहीत. काय शिकतील मुलं? सांगा मला. बरोबर? इमोशन्स, बिलीफ आणि बिहेवियर. आणि त्या पोटी प्रत्येक वर्तन आणि त्या वर्तनाच्या पाठीमागे तुम्ही त्याचा विश्वास जर बघितला, त्याच्या भावना जर बघितल्या काय जोडल्यात, तर तुम्हाला त्याच्या वर्तनाचं काहीही आश्चर्य वाटणार नाही. काहीच वाटणार नाही आश्चर्य. आणि मग वर्तन बदलायला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. म्हणून मी सातत्यानं अनेक मीटिंग, अनेक काउन्सिलिंगच्या माध्यमातून सांगतोय, की मुलांची सायकॉलॉजी समजून घ्या. मी पहिली ॲडच्या वेळेला टाकलेलं आहे चाइल्ड सायकॉलॉजी. बदललंच नाही मी. महिनोनी-महिने झाले. कारण त्याच्यावरच पालक आणि मुलाचं नातं निर्भर आहे. आणि तरच आपण मुलासोबतची बाउंडिंग ही क्लिअर करू शकतो. म्हणून बघा, आता एक गोष्ट सांगेल, की ह्या पद्धतीनं समजलं तुम्हाला सायकॉलॉजी कशी तयार होते ती किंवा कशी कार्य करते. पहिल्यांदा घटना घडते, इमोशन्स जुळतात, विश्वास बनतो आणि बिहेवियर तयार होतं. आणि मग त्याचं जे बिहेवियर येतं, त्या बिहेवियरवर आपला हल्ला असतो. डायरेक्ट हाण, मार, रागव हा हल्ला असतो. आणि त्या हल्ल्यापोटी काय होतं ते नंतर बघू. पण मुलांच्या वर्तनाची निर्मिती बघा आता कशी होते. पहिलं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मोबाईल, टीव्ही. कृपया तुम्ही पर्सनली घेऊ नका हे. मी जे काही सांगतोय ते पर्सनली घ्याल तर दुःखी व्हाल. पण एन्जॉय कराल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील. घरामध्ये मूल बघतं, की रिकाम्या वेळेमध्ये आई काय करते, वडील काय करतात, त्याच्या लक्षात येतं, की रिकाम्या वेळेमध्ये स्क्रीन टाईम होतो, टीव्ही पाहतात, न्यूज पाहतात, मोबाईल पाहिला जातो, चर्चा करत नाहीत, संवाद होत नाही. आणि मग मुलाला सुद्धा विश्वास वाटतो, भावना होते, पॉझिटिव्ह जुळते. मुलाला वाटतं, की टीव्ही, मोबाईल हे एन्जॉय करण्याचं साधन आहे. बरं मुलाला खेळायला जायचंय. त्याच्यासोबत कोणी खेळायला नसेल, म्हणूनही मूल टीव्ही बघत असेल. मुलाला मैदानावर जायचंय, त्याला कोणी घेऊनच जात नाही, म्हणूनही मुलगा मोबाईल बघत असेल. काय करणार मूल काय करणार सांगा मला? आपल्याला मुलाचा मोबाईल काढून जर घ्यायचा असेल, टीव्ही जर कमी करायची असेल, तर टीव्ही बंद करून, रिचार्ज न टाकून, मोबाईल हिसकावून घेऊन हा उपाय नाहीये. टीव्ही, मोबाईल कमी करायचे असेल, तर मुलांना एन्जॉय करण्यासाठी त्या टीव्ही, मोबाईलच्या जागेवर आपल्याला रिप्लेसमेंट द्यावी लागेल. रिप्लेस करावं लागेल आपल्याला. क्लिअर होतंय? रिप्लेस करावं लागेल आपल्याला. जर तुमचा मुलगा मोबाईल पाहतोय, जर तुमचा मुलगा टीव्ही पाहतोय, तुम्ही आई-वडील आजच एक प्रयोग करून बघा. त्याला टीव्ही बघू द्या, मोबाईल बघू द्या. तुमच्या घरी असलेला कॅरमचा बोर्ड काढा आणि आई-वडील म्हणून तुम्ही कॅरम खेळायला सुरुवात करा.
जर तुमच्या मुलानं मोबाईल आणि रिमोट बाजूला नाही ठेवला, तर तुम्हाला म्हणेल ते मी द्यायला तयार आहे. देईल का नाही? येस ऑर नो? येस असेल तर टाईप करा. येस, येस, येस म्हणून चॅट बॉक्समध्ये. कळू द्या मला तुमचा सक्रिय सहभाग आहे मीटिंगमध्ये. तुम्हाला हा मुद्दा समजलाय. आणि जोपर्यंत आपण रिप्लेसमेंट देत नाहीत, तोपर्यंत मुलं हातातलं काही सोडत नाहीत. समजली सायकोलॉजी? घरात सायकल पडून असेल, तर बाहेर निघा, सायकल काढा, मुलाला बसवा, सायकल पकडा आणि मुलांच्या सायकलिंगमध्ये इन्व्हॉल्व व्हा. तात्काळ मुलं मोबाईल टीव्हीला विसरून जातील. आज मुलांना खेळायला मित्र नाहीत. मुलांना खेळायला जागा नाही. घरात खेळायचे कुणाला वेळ नाही. वर जायचंय कुणी जाऊ देत नाही. खाली जायचंय भांडणं होतात. शाळेत थांबायचंय आणायचं कुणी. मैदानावर जायचंय न्यायचंय आणायचं कोणी. ह्या सगळ्या समस्या ह्या मुलांच्या आहेत. आणि त्या समस्यांमध्ये उपाययोजना म्हणून आपला जर हातभार लागला, खात्रीनं सांगतो तुम्हाला तुमचा मोबाईल आणि टीव्ही मुलांची ही 100% येणाऱ्या काही दिवसामध्ये कमी होऊ शकते. कमी होऊ शकते. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे रिप्लाय दिल्याबद्दल. पुढचं खोटं बोलणं. काही मुलं खोटं बोलतात. मुलं 3 स्टेजमधून जात असतात. 0 ते 7, 8 to 12, 13 to 18 अँड अबोव्ह. आणि वेगवेगळ्या स्टेजला मुलं खोटं बोलतात. खोटं बोलताना सुद्धा आपल्याला राग येतो. एक मुलगा आहे आपला, शाळेमध्ये गेला आणि त्याच्या शेजारच्या बाकड्यावर काय झालं, की एक जणानं फॅन्सी शार्पनर आणलं. ज्याला शार्पनर म्हणतो ना आपण पेन्सिलचं हे करतो किंवा इरेजर आणलं किंवा पेन्सिल आणली. फॅन्सी आणली एकदम नंबर 1 टकाटक. आणि अशी पेन्सिल आणली, की ती सगळ्या वर्गाचं लक्ष आकर्षित करते. आणि मुलांचं मन चंचल असतं. आकर्षक लवकर होतं. कुठेही, कुठल्याही साधं चॉकलेट म्हणलं तरी मुलं आकर्षित होतात. म्हणून आता सांगायची वेळ आली आपल्याला सगळ्यांना. समाजावर सुद्धा आपला विश्वास नाही राहिला, की कोणी चॉकलेट देत असेल ना, तर खाऊ नको. किती वाईट दिवस आहे ते. खूप वाईट दिवस. आपण लहान होतो त्यावेळेला होतं का असं? कोणी द्यायचं गोळी पटकन खाऊन टाकायचो. कोणी चॉकलेट द्यायचं खाऊन टाकायचो. घरच्यांना सांगायची वेळ होती का? नव्हती. आणि मुलं खोटं का बोलतात? त्या वस्तू बघून मुलं आकर्षित होतात. इच्छा निर्माण होते हो. बालमन आहे ते. चुकतं. आपण चुकतो, अजूनही चुकतो आपण. आणि या चुका टाळायच्या असतील, आपल्याला त्यांना समजून घ्यावं लागेल. आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग ते मूल काय करतं, ती वस्तू आणतं. ते कुठेतरी लंच ब्रेकला गेलेलं असतं, ती वस्तू घेतं, आपल्या बॅगमध्ये टाकतं आणि घरी घेऊन येतं. बिचारा आल्या-आल्या सांगतं बरं, पहिला इन्सिडेंट पप्पाला, आईला सांगतं. "आई, आई, मी ही ना पेन्सिल मित्राची होती आणि ती मी उचलून आणली." आईला, वडिलाला आई-वडील म्हणून चुकीची गोष्ट केली म्हणून प्रचंड राग येतो. प्रचंड राग येतो. लागलीच हात उगारला जातो. मार मारल्या जातं. आणि मुलाची भावना काय होते माहिती का? की मी आईला, वडिलांना खरं सांगायला गेलो, खरं सांगितलं. त्यांनी मला समजून सांगायच्या ऐवजी मलाच मारलं. नेक्स्ट टाईम मूल काय करेल? तुम्हीच सांगा आता. इरेजर पेन्सिल आणेल, पण ते तुम्हाला सांगेल, की मला मित्रांनी गिफ्ट केली. तुम्ही काय फोन लावून विचारणार आहेत का? सांगा मला विचारता का? शाळेत संपर्क करता, व्हिजिट करता, जाता, भेटता, कम्युनिकेशन करता का सांगा? की हे असं-असं झालंय. नाही. मग मुलाला वाटतं जेव्हा मी खरं सांगितलं त्यावेळेला मार भेटला. खोटं सांगितलं तेव्हा मी सेव्ह झालो. मूल खोटं बोलेल का खरं बोलेल? सांगा लवकर. हं? खोटंच बोलणार. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला आपला जो प्रतिसाद जातो ना मुलांच्या बाबतीत, तो प्रतिसादच मुलाचं जीवन घडवीत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक प्रतिसाद आपला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह का न्यूट्रल आहे, याच्यावरच मुलांचं लाईफ घडतं, संस्कार घडतात आणि संस्कार त्याच क्षणाला घडतात, ज्या क्षणाला इन्सिडेंट आपल्यासमोर येतात. आणि मग त्या ठिकाणी आपण जर असं म्हणलो असतो, "अरे बाळ,
अशी कोणाची तरी पेन्सिल आणणं हे चुकीचं आहे. आणि हे जर कळालं तर ह्याला चोरी म्हणतात. आणि जर तुला आवडली असेल तर आपण काय करू, आत्ताची आत्ता हे मी माझा स्वयंपाक बाजूला ठेवते, हे माझं अर्जंट काम बाजूला ठेवतो, चल आता मार्केटमध्ये ना आपण सिमिलर वस्तू आणण्याचा प्रयत्न करू. आणि हे घे तुला. आणि उद्या काय कर, त्या बाळाला ती वापस दे आणि देऊन त्याला सॉरी म्हण. हे झाला प्रामाणिकपणाचा वारसा. मुलांना आपण असे अनेक प्रकारचे वारसा आपण देऊ शकतो. फक्त जमिनीचा द्यायचा नाही वारसा, सोन्याचा संपत्तीचाच नाही द्यायचा, पैशाचा द्यायचा आहे का? नाही. संस्काराचा वारसा सुद्धा जागतिक पालकत्व दिना दिवशी आपण सुरुवात करू शकतो. आणि मुलांचं खोटं बोलणं हे थांबवू शकतो. प्रगाढ मुलं प्रचंड डोळे उघडून म्हणजे आपल्या वर्तनाकडे पाहत आहेत. आपण काय करतोय, कसं करतोय, कसं वागतोय, या सगळ्या गोष्टींवर मुलांचं सुद्धा जीवन हे घडत असतंय. म्हणून कृपया मुलांना हानमार करू नका आणि त्यांचं वर्तन समजून घ्या, भावना समजून घ्या, त्याच्या मागचा विश्वास समजून घ्या आणि मग वर्तनावर तुम्ही रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करा. समजलं तुम्हाला? पुढची गोष्ट, अभ्यास आणि पालक. बोरिंग वाटतो अभ्यास. पालक हर्ट करतात. मग ते अभ्यास आणि पालकांना टाळतात. आता आपण अभ्यासाला बसलो आणि मुलांना म्हणलो, किती घाणेरडी हँडरायटिंग काढतोस रे तू. किती वेळा सांगू तुला? किती वेळा सांगायचं तुला? सांग. चिडायचं, रागवायचं किती? अरे पण त्याला जर आपण सांगितलं, की बाळा असा पेन पकडायचा असतो. पहिल्या पेजवर तुझी हँडरायटिंग खूप छान आलेली आहे. तू जर चांगले प्रयत्न केलेस तर तुझी पण हँडरायटिंग चांगली येते. आणि तुझी हँडरायटिंग खूप चांगली आहे. पण तू प्रयत्न केला ना, दिवसेंदिवस ती सुधारते. असं जर आम्ही सांगतो का? त्यांच्यात इन्व्हॉल्व होतो का? किंवा ज्या मुलांना पेनच पकडता येत नाही, त्या मुलांसाठी Amazonवर ग्रिप मिळतात. पेन ग्रिप मिळतात, पेन्सिल ग्रिप मिळतात. त्या ग्रिप आपण घेऊन द्यायच्या. हँडरायटिंग सुधारून घ्यायची. अभ्यासाला मुलं का टाळतात? आम्ही सांगतो ना, तुला स्टडी रूम दिली बाबा, स्टडी टेबल दिलाय, टेबल लॅम्प आहे, फॅन आहे, एसी आहे. तू काय कर, तुझ्या तुझ्या स्टडी रूममध्ये जाऊन बस. एकांतात टाकून देतो त्याला. एकांतात पाठवतो त्याला. आणि मुलाला फील होतं, की अभ्यास मला आवडतो, परंतु काय होतं, की माझ्यासोबत अभ्यास करताना कोणीच नसतं. म्हणून मुलांना बोर होतं. मुलांची फन ओरिएंटेड सायकोलॉजी लक्षात धरायची. आणि ही सायकोलॉजी लक्षात धरून आपण आपली टीव्ही, स्वयंपाक वेळेत जर करून घेतला, मुलांच्या अभ्यासाच्या वेळेला आपण जर विदाऊट डिव्हाइस आपण मुलांच्या खोलीमध्ये बसलो, तर मुलांना फील होतं, की हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्या महत्त्वाच्या अभ्यासाच्या वेळेला आई किंवा वडील माझ्यासोबत आत्ता अवेलेबल आहेत. एकटं फील होत नाही. आणि तेव्हा मुलांना अभ्यास आणि पालक आवडू लागतात. अभ्यासाच्या वेळेत पण काय होतं, की अभ्यासाच्या वेळेत कधी-कधी फोन येतो आपल्याला मित्राचा, मैत्रिणीचा, नातेवाईकाचा. तुम्ही विसरला काय? आमच्या मुलाचा बर्थडे आहे. चला लवकर वेळ होत आली. मुलगा तर अभ्यास करायला असतो ना, आम्ही म्हणतो, "अरे ते अभ्यास ठेव बरं बाजूला. जाऊ दे तिकडं उद्या आल्यावर कर." आणि ह्याच्यातून मुलांची भावना काय तयार होते, विश्वास काय होतो, की अभ्यास फारसा महत्त्वाचा नाहीये. म्हणून तो म्हणतात गावाकडे जायचे बुडव शाळा. ट्रिपला जायचे, जाऊ दे, परीक्षेला बघू आल्यावर. व्हिजिट शाळेवर जा नंतर येईल. नाही. आणि ह्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर मुलांना अभ्यास पण आवडेल आणि पालक सुद्धा आवडू लागतील. क्लिअर? क्लिअर झालं सर्वांना? हां? ओके. पुढचा एक घेऊ. मित्र-मैत्रिणी फन ओरिएंटेड असतात. मित्र-मैत्रिणी आवडतात, किती वेळ झाला, टाईमपास झाला, काहीच म्हणत नाहीत. कंपनी त्यांना ती सातत्यानं आवडते. का? कारण मित्र-मैत्रिणी त्यांना हर्ट करत नाहीत. चुकलं समजून घेतात, समजून सांगतात, झाकून ठेवतात, खोटं पण बोलतात. आपल्याला सगळे हे करतात. आज बघा शाळेमध्ये, घरामध्ये मित्र-मित्रांचं काही झालं, कळू नये म्हणून एकमेकांना ते झाकून ठेवतात. आपला मुलगा असला तरीही टीन एजमध्ये आपल्यालाच खोटं बोलतो. कारण आपल्याला त्याच्यासोबतचं कनेक्शन, इमोशनल बॅलन्स हे कुठेतरी कमी झालंय आणि ते बॅलन्स वाढवायचं असेल, तर आपल्याला पॅरेंटिंग शिकली पाहिजे. पालकत्व ही जर्नी कायम पुढे चालू ठेवली पाहिजे. हे कळायला तुम्हाला 4च इन्सिडेंट दिलते मी. मग तुमचे मागचे काय इन्सिडेंट आहेत तुम्ही टाकलेले? रिस्पेक्ट करत नाही, रॉंग डिमांड आहेत, हे, ते सगळे त्याच्या भावना आणि विश्वासावर काम करा.
तुमचं सगळे वर्तन तुम्हाला सुधारलेलं दिसून येईल. क्लिअर झालं सगळ्यांना? नक्की? ओके. थँक यू. येस. आता आपण पुढे जाऊया. आणि त्याच्यासाठी मग आपण काय करतो हे वर्तन बदलण्यासाठी बघा. वर्तन बदलण्यासाठी काय करतो आपण पहिल्यांदा समजून सांगतोच. सांगतो का नाही? मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, करतो, करतो. पण मुलं काय समजून ऐकत नाहीत. ते वर्तन बदलायचं ना आपल्याला. खोटं बोललेलं, अभ्यास करत नाही, परत अव्हॉइड करते अभ्यासाला. बरोबर? हे बदलायचंय. मग आपला प्रयत्न काय असतो? मुलांना समजावण्याचा प्रयत्न. समजलं नाही, समजतच नाही मुलांना. कसं समजेल? कारण समजणं हे काय आहे? बोलणं आणि ऐकण्यावर आहे आपली पॅरेंटिंग. मग नंतर काय करतो? मुलांना रागवतो, भीती दाखवतो. रागवतो, भीती दाखवतो आणि हे केल्यानंतर काय करतो? नंतर आपण शिक्षा करतो. मग तर ही शेवटचा स्टेप आहे आपली. मारायचं, खूप मारायचं. एखादं मूल बिछाना ओला करतंय म्हणून सुद्धा काही पालक त्याला मारतात, रात्री मारतात. काय सांगा तुम्हाला? एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, तुमच्या परिवारात जर अशी मुलं करत असतील तर. मूल झोपलं, डोक्यावर हात ठेवा, विश्वासानं त्याला ज्या काही सूचना द्यायच्यात त्या तुम्ही मनातून द्या. 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या मुलामध्ये सुधारणा येऊन जाईल. मूल भीत असेल तर त्याला सांगा डोक्यावर हात ठेवून. तो झोपलेला पाहिजे पण हा. तो गाढ झोपलेला पाहिजे. सांगा, तुला जर सुसू आली तर मला रात्री उठव, घाबरू नको, मी तुझ्यासोबत येईल. बस. बघा बदल काय होते. काय बदल होतो ते बघा. प्रॅक्टिकली बघा. आणि म्हणून सुरूपासून मी सांगतोय, मुलांना रागवू नका, मुलांना मारू नका, मुलांना चिडू नका, काहीच करू नका. जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना, तर मुलांचे आम्हाला 4 प्रकारचे प्रतिसाद येतात. 4 प्रकारचे. पहिला प्रतिसाद कोणता येतो? फ्लाइट. मुलं काय होतात? आमच्या जवळून निघून जातात. हळूच मार्ग काढतात. कधी निघून गेली आम्हाला कळतही नाही. आणि मग कुठे जातात सांगू तुम्हाला? मोबाईल, टीव्ही, चुकीचे मित्र, चुकीच्या जागा. आणि मग आम्ही म्हणतो की मुलांना हे कसं काय लागलं बाबा हे सवय अशी. कशामुळे होतं हे? मागच्या 3 प्रतिसादामुळे. दुसरा प्रतिसाद काय होतो माहिती? फाईट. 2 मुलं असली, मोठा मुलगा निघून जाईल, छोटा मुलगा तुमच्याशी त्रागा करेल. काय पण म्हणते आई तू, पप्पा तुम्ही पण काय पण म्हणता, मी काय करीत नाही का अभ्यास, असंच बोलता. मारल्यानंतर परत ते पण रागात येतो. आणि ह्याच्यात काय होतं माहिती? नकळत ह्या प्रतिसादामुळे मुलांमध्ये अँगर तयार होतो. अँगर, भीती तयार होते. अँगर तयार होतो. मग ते फाईट करतं. ज्या घरामध्ये मुलाला मार मार मारल्या जातं ना, ती मुलं बाहेर भांडणं करतात. तुमच्याकडून घेतलेलं सगळं बाहेर ते देऊन टाकतात. मग आता तुम्ही ठरवा, आपण ठरवू काय द्यायचं आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित करायचं. अँगर क्रिएट होतो. तिसरं काय होतं ह्या तिन्ही गोष्टीनं? रागवणं, चिडणं, मारणं. काही काहीच्या घरी तर धमकी असते, हॉस्टेलला टाके ना तुला बाळ, हॉस्टेलला. हॉस्टेललाच पाठवून टॉपची धमकी आहे सगळ्या परिवारांमध्ये. टॉपची. आणि मुलगा ऐकून ऐकून समजून घेतो, अरे ही न आईनं पप्पानं वर्षानुवर्ष म्हणतात हॉस्टेलला टाकेन, हे काय हॉस्टेलला टाकीत नाहीत. आणि हे अजिबात काही ह्याच्यावर डिसिजन घेत नाहीत. धमक्या सुद्धा अशाच द्या ज्या तुम्ही मुलांच्या बाबतीत पूर्ण करू शकाल. समजतंय? नक्की? आलं लक्षात? आणि ते 3 प्रतिसादामुळे हा तिसरा प्रतिसाद जो आहे फ्रीज, हा खूप डेंजर आहे हा. येस, खूप डेंजर आहे हा. का? कारण त्या तिन्ही प्रतिसादामुळे आपला मुलाचं आपल्यासोबतचं कम्युनिकेशन कमी होत आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे आणि कॉन्फिडन्स पण कमी होतो. मग आता लक्षात घ्या की मुलांना आपण कसं वागवायचं. चिडायचं, मारायचं, रागवायचं आणि त्यांचे हे 3C कमी करायचे सांगा मला. नाही ना? म्हणून तुम्हाला सांगतो, आजपासून तुम्ही संकल्प करा की मी मुलांवर हात उगारणार, कितीही राग येऊ द्या.
काय हात वर खाली झाला तरी गरम पाण्याला थोडंसं टच करून या. बस तुमचा राग कमी होईल, पण तो मुलांमध्ये तरी जाणार नाही. आणि फ्रीज झोनमध्ये अशा पद्धतीनं मुलं जर खूप काळ राहिली, तर ही तीच मुलं आहेत जी सुसाईड करतात मोठेपणी. तीच मुलं आहेत ही. त्यांचं कारण कम्युनिकेशन कमी झालेलं असतं परिवारामध्ये. कॉन्फिडन्स तर लो होतोच आणि कॉन्सन्ट्रेशनही भरकटून जातं. मग विचारचक्र चालू होतं आणि एक क्षण असा येतो, मुलांकडून चुकीचं डिसिजन होतं. आणि म्हणून तुम्हाला माझा विनंती आहे, की मुलांना समजून घ्या, समजून सांगा आणि ते केल्यानंतर आपल्याला मुलांकडून प्रतिसाद यायला पाहिजे फेस करणारा. आणि जो मूल ज्या सिच्युएशनला फेस करेल ना, त्याच्या अंगी कम्युनिकेशन असेल, कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स सुद्धा असणार. एखादं मूल त्या सिच्युएशनमधून निघून जात नाही. तुम्ही समजा ते ऐकून घेतंय बाबा, फेस करतंय. एखाद्याला तुम्ही रागवताय, पण ते तुम्हाला उलट बोलत नाही. तुम्ही समजा ते फेस करतंय. एखादं मूल तुम्हाला बोलून व्यक्त होतंय, की "आई मी असं करायचं होतं, पण असं झालं." समजून घ्यायचं, की मूल फेस करतंय. आणि अशी मुलं आपल्याला घडवायचीत आणि अशी मुलं घडल्यावरच हे प्रत्येक त्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्याला हे फेस करतील. प्रत्येक समस्याला आणि म्हणून मी विनंती करतो, की तुम्ही ही पॅरेंटिंग ही शिकली पाहिजे. मला वाटतंय, की ह्या इथपर्यंतच्या ज्या स्लाईड आहेत, तुमचे जे प्रश्न होते, जे मुद्दे होते, ते मुद्दे घेऊन तुम्ही आलतात आणि ह्याच्यामध्ये तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या समस्यांचं तुम्हाला हे मिळाल्याचं दिसून येतंय. बरोबर? दिसतंय? हां. तर त्यासाठी मी काय म्हणतो तुम्हाला, की पुढे पण मी घेऊन जातो पालकांना. का, कशामुळे? कारण जुनं सोडून नव्याचा अंगीकार करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे आपल्यासमोर. किती दिवस आपण त्याच-त्याच गोष्टी मुलांवर ठेवणार, त्याच-त्याच गोष्टी करायला लावणार. आज किती गोष्टींमध्ये बदल झालाय. कसला फोन होता, कुठे आलाय आता? iPhoneमध्ये परिवर्तित झालाय. बरोबर? आणि इतकं जग बदलत असताना आपण आपल्या पालकत्वाच्या भूमिकेत सुद्धा बदल करणं आवश्यक आहे. कारण हे झपाट्यानं बदलणारं युग आहे. औद्योगिकरणाचं युग होतं, परिवर्तित झालं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा युगाचा बदल होऊन सुद्धा आता युग आहे इनोव्हेशनचं. प्रचंड नाविन्यानं भरलेलं युग आहे. मुलांना काहीही नकोय. पाहिजे त्या गोष्टी आज मुलांच्या पुढ्यात येऊन पडलेल्या आहेत. आपल्याला वेळ लागायचा एक-एक वस्तू मिळायला, भेटायला, प्राप्त करायला. पेशन्स आणि आज आपण टिकतोय ह्या स्पर्धेमध्ये. हे पेशन्स असल्यामुळे आणि मुलांमध्ये पण पेशन्स तयार करायचे असतील, एखादं मूल 10 वस्तू मागत असेल, तर त्याला 5 आणि 6 वस्तूच द्या. 3-4 वस्तूला त्याला वाट पाहायला लावा. 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 10 दिवस. पण असं अजिबात म्हणू नका, की तू मार्क मिळाले, तुला मी हे घेऊन देईल. तू 12वीला असं केलं, तुला मी ते घेऊन देईल. हे चुकीची पॅरेंटिंग होत आहे. आणि म्हणून तुम्हाला पॅरेंटिंगची पुढची जर्नी अनुभवायची असेल, तर माझ्याकडे पुढचे सुद्धा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत. आणि म्हणून मी आवाहन करतो दर मीटिंगला, की माझं ही मीटिंग तुम्हाला आवडली असेल, तुम्ही माझी काउन्सिलिंग घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की हे पूर्ण परिवाराने ऐकायला पाहिजे, तुमच्या परिवारासाठी मी घेऊ शकतो. तुम्ही मला संपर्क करा. तुमच्या शाळेमध्ये घ्यायचं असेल, शाळेमध्ये घ्यायला येऊ शकतो. करिअर गाईडन्सची माहिती देऊ शकतो. एखादं ऑर्गनायझेशन असेल, त्या ऑर्गनायझेशनमध्ये येऊन सांगायला तयार आहे मी. हरकत नाही. आणि हे सगळ्या गोष्टी आज परिवारात सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. आता आजी-आजोबा राहतो, आई-वडील राहतो, काका-काकू असतात. त्या परिवारातले मुलं कन्फ्यूज होत आहेत. जास्त कन्फ्युजन त्या परिवारात आहे, कारण मल्टी डिरेक्शनल पॅरेंटिंग त्या परिवारातून होत आहे. मुलाला कळत नाही मी कोणाला फॉलो करू. आई सांगते शाळा चांगली, वडील म्हणतात चांगली, आजी-आजोबा म्हणतात जाऊ दे बुडवली तर चालतं. काका-काकू म्हणतात काय नाही बाबा तुझ्या वडिलांनी कमवलंय. काय गरज आहे तुला शाळेत जायची? काय करतील हो मुलं हे सांगा. चुकीचं आहे का नाही हे? नक्कीच. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये बदल आणणं हे कर्मप्राप्त झालंय आणि म्हणून मी तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलेलो आहे. कोर्स, ॲडव्हान्स लेव्हलचा कोर्स आहे. तुम्हाला ज्यांना कोर्सला येण्याची इच्छा आहे, त्यांनी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर चॅट बॉक्समध्ये टाकावा. त्याची नॉर्मल चार्जेस ठेवणार आहे मी. आज जागतिक पालक दिन आहे आणि येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये त्याचं मी तारीख, डेट तुम्हाला तुमच्या पर्सनल नंबरला मी पाठवील. कोर्स असेल त्याच्यामधून भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि एक तुमचं
तुम्ही मोकळे व्हाल. तुम्हाला मी सांगतो, सायकोलॉजिकली तुम्ही मोकळे होणार. खात्रीनं सांगतो, नाही झाले तर तुमचे पैसे मोकळे करून घेतले तरी चालतील. आज तुम्ही बऱ्यापैकी मोकळे झालात. झालात का नाही? हो का नाही? डायरेक्ट हो टाईप करा. HO. जर फ्री वाटत असेल तुम्हाला तर टाईप करा. बरोबर? येस. सचिन सर म्हणतात येस. सगळेजण म्हणतात थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस. आणि मी आता, हा जो संकल्प आहे माझा, तर मी आता हा कंटिन्यू सुरू ठेवणार आहे आणि पालकांना याच्या माध्यमातून गाईड करणार. तुमची मुलं 8वी 9वी 10वीत असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. कारण त्यांच्यासाठी तर काउन्सिलिंग खूप महत्त्वाचे आहे. खूप प्रचंड ह्यानं भरलेलं युग आहे. मुलं डिस्ट्रॅक्ट व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून तुमच्याकडे माझा नंबर आहे. चॅट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून तुम्ही तुमचा नंबर, नाव टाईप करा. मी तुम्हाला नंतर संपर्क साधेल. मला आज Google फॉर्म बनवायचा होता आणि ते Google फॉर्म मी बनवू शकलो नाही, कारण पहिल्यांदा घ्यायची होती मीटिंग. खूप दिवसानंतर घेत होतो आणि आज मी असं फ्रेश मूडनं घेतली, जेणेकरून आज जागतिक पालक दिन पण आहे आणि म्हणलं चला आपण पालकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर ज्यांना कोणाला हे व्हायचं असेल तर, कारण मी नंतर काय करेल की चॅट बॉक्समधून हे करेल, म्हणजे मी नंबर वगैरे घेईल तुमचा आणि तुम्हाला मी हे करेल. त्याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला थोडक्यात सांगू का? पुढच्या ह्याला एक तर माझ्याकडे तुम्हाला सांगतो, करिअर काउन्सिलिंग आहे तुम्हाला घेण्यासाठी मुलांना. हं? आता मी मुलांसाठी अभ्यासासाठी एक कोर्स काढणार आहे, कारण मुलं आता फक्त आणि फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतायत. फक्त परीक्षेपुरता. आणि तो शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाते. ओके. पांचाळ बबन हे जॉईन होऊ इच्छितात कोर्सला. खूप खूप धन्यवाद. किंवा तुम्हाला जे काय असेल तर मी तुम्हाला संपर्क नक्की करेल, कारण आता वेळ नाही आहे माझ्याकडं की तुमचं म्हणजे Google फॉर्म वगैरे टाकायला. हां. त्याचे चार्जेस वगैरे मी तुम्हाला सगळं कळेल. ह्याच्यामध्ये काय कळणार आहे तुम्हाला हे एक थोडक्यात सांगतो. काय? ह्या पालकत्व कार्यशाळेतून पालकांना मिळणारे फायदे. काय आहे पहिला फायदा? मुलांशी संवाद साधण्याचं प्रभावी तंत्र तुम्हाला शिकता येईल. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. संवादच खुंटला आहे आज घरामध्ये. मोठे मुलं आहेत घरामध्ये, ते त्यांच्या रूममध्ये ना आम्ही आमच्या रूममध्ये. लक्षात आलं? बरोबर आहे? येस. नंतर काय मिळेल? मुलांच्या भावनांना आणि विचारांना समजून घेण्याची कला आपल्याला अवगत करता येईल. नक्कीच. पुढे काय करता येईल? कठोरपणाऐवजी प्रेमाने आणि समजावून शिस्त कशी लावायची हे सुद्धा ह्या कोर्सच्या माध्यमातून शिकता येईल. नंतर काय शिकता येईल आपल्याला? मुलांच्या भावनिक गरजा कशा पूर्ण करायच्या, त्यांच्या चिंता, भावनिक अडचणी कशा सोडवायच्या, कसे समजायचे हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर काय? स्क्रीन टाईमचे योग्य व्यवस्थापन, सोशल मीडियाचे सकारात्मक उपयोग हे आपल्याला शिकता येतील. सकारात्मक उपयोग खूपच आहेत. आज बघा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याजवळ आलो, ऑनलाईन स्क्रीन टाईमच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय आणि तुम्हाला मी चांगल्या गोष्टी देतोय. ह्या सुद्धा गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो. पण अभ्यासामध्ये स्कॅनिंग करणं हे चांगलं नाही. हे पण आपल्याला सांगणं आवश्यक आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये शिकता येतील. वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांची मानसिकता, त्यांची शारीरिक गरजा, त्यांचे जे बदल आहेत ते आपल्याला समजून घेता येतील. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या त्या टप्प्यांवर आपण मार्गदर्शन कसे करायचे, ते कौशल्य आपल्याला विकसित होईल. कारण काय आहे, की लहानपणामध्ये आपण मुलांसोबत मैत्री करतोय. मधल्या ग्रुपमध्ये मुलांना आपण मोकळं सोडतोय आणि वरच्या ह्याच्यामध्ये मुलांवर ड्रोन कॅमेरासारखा संशय घेऊन लक्ष ठेवतोय. ही सगळी पॅरेंटिंगची पद्धत आहे ना पारंपरिक, ही चुकीची आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येईल की कोणत्या टप्प्यात मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल. दुसरं, मुलांशी होणारे वादांचे निराकरण कसे करायचे, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या लेवलला शिकता येईल. पालक आणि मुलांच्या नात्यात विश्वासाचे बंध, नातं घट्ट कसं करायचं हे तर तुम्हाला आत्ताही सांगितलं, पण त्याच्या अजून तुमच्यामध्ये फायदा होऊ शकेल. मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं तंत्र तुम्हाला अवगत करून घेता येईल. आपण हुशार आहोत, नाहीत असं नाही. आपल्याला सगळं येतंय. खूप हुशार आहेत. मला अजूनही काही येत नाही. मी शिकून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय. आपल्याला होत होतं, येतंय, आपण करत होतो आणि जर तुम्हाला त्याच स्थितीमध्ये राहायचं असेल तर तसेही आपण राहू शकतो. त्याच्याबद्दल काही नाही. फक्त माझा प्रयत्न आहे, जेवढ्या लोकांना देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करूया. ओके, पालकांना. ह्याच्याशी वाईट वाटून घेऊ नका. ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे, पण तुमचा परमार्थ झाल्यानंतर
मुलांशी अधिक प्रेमळ विश्वासपूर्ण नातं कसं तयार करता येईल ते, वेळ गुणवत्तापूर्ण कसा घालवायचा ते पण कळेल. मुलांना जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी स्वतःमध्ये बदल कसे करायचे ते कळेल आपल्याला. पालकत्वात घडणाऱ्या सामान्य चुका कशा टाळायच्या आपण. अनेक चुका तुम्हाला आता फील झाल्या बघा, बऱ्याच चुका फील झाल्या. अरे आपण हे काय करतो. माझ्याकडे एक बँकेचे सीईओ आले, ते म्हणले आम्ही जे काय आपण जे काय करतोय ना ते सगळं पालत्या घड्यावर पाणी आहे. सगळं हे चुकीचं आहे. नंतर परिवार घेऊन आले, काउन्सिलिंग झाली. आज सातत्यानं संपर्कात राहतात. इतकं महत्वाचं आहे. नंतर त्यांनी बँकेच्या ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी माझी 3 दिवसाची कार्यशाळा घेतली. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये क्रियाशीलता, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कशी तयार करायची, सायकोलॉजी 1, 2, 3, 4 टप्प्यामध्ये शिकायला मिळेल. पर्सनल लर्निंग सिस्टीम आपण तर ऐकतो, पण ते आपल्या मुलांसाठी कशा उपयोगी आणायच्या, मुलांच्या बुद्धिमत्तेचे प्रकार, पालकत्वाचे प्रकार कळतील. वेगवेगळे प्रकार आहेत पालकत्वाचे. प्रतिसाद देणारे, फक्त प्रतिक्रिया देणारे, मुलांच्या भावविश्वाशी कनेक्ट कसं व्हायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पुढच्या कोर्समधून तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला पुढे यायचं असेल तर नक्की या. तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग मिळेल. यूट्यूबची लिंकद्वारे तुम्हाला लाईफ टाईम ती बघता येईल. तुम्ही पाहू शकाल. टीनेज मुलांसोबत बी खटके उडतात आपले. अकॅडमिक परफॉर्मन्सवर तर आपला तर खूपच जोर असतो. परंतु तो व्यवस्थित जर आपण प्लॅन केला, कसलाही त्रास न घेता, कमी खर्चात, कमी वेळात, कमी प्रयत्नात आपल्याला आपल्या मुलाचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवता येतो. मुलांना त्यांच्या जीवनात नेहमी उत्साहित ठेवणं आज खास चॅलेंज आहे. ते कसं करायचं आपण करू आणि ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना रिस्पॉन्सिबल, आनंदी आणि यशस्वी आपण बनवू शकतो. याच्यासाठी माझी ऑफर तुम्हाला असेल फक्त आणि फक्त ₹1500, ₹1500. हा कोर्स 5 दिवसाचा असतो. संध्याकाळी होतो. 8 वाजता सुरू. 8 ते 9, 9:30 वेळ लागला तर 10 पर्यंत. आणि लाईव्ह सेशन होतं. मी झूमवरून घेतो. तुमच्या परिवारातले सगळे लोक ह्याला जॉईन होऊ शकतात. रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. नक्की मिळेल. आणि जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर माझ्या नंबरवर तुम्हाला गुगल पे, फोन पे करायला पाहिजे. म्हणजे मला ती तयारी करता येईल. कोर्सला किती येऊ द्या, 2, 4, 5, 3 किती येऊ येऊ, मी ते कोर्स घेतो आणि शिकवतो. 8 येतील, 10 येतील, 6 येतील. कारण एक माणूस म्हणलं तर एक परिवार आहे. 4 म्हणलं तर 4 परिवार आहेत. 4 परिवारामध्ये ही संकल्पना गेली तर अधिकचा फायदा त्यांना होईल. हा QR कोड पण आहे. तुम्ही स्कॅन करून त्याचं पेमेंट पण करू शकता. आता आपण आलो प्रश्न आणि उत्तरांवर. आपण बघूया, प्रयत्न करू. तुमचे काही प्रश्न उत्तर राहिले असतील तर आपण तिथे सुद्धा हे करूया. आणि नंतर मात्र आपण एक व्हिडिओ पाहणार आहेत. कुठेही जाऊ नका तुम्ही. व्हिडिओ पाहणार आहेत आपण. तो व्हिडिओ पाहून मग आपण हा आपला जो कार्यक्रम आहे, ही जी मीटिंग आहे ती आपण थांबवूया. कारण बघा, बरोबर आपण 1.5 तास झालेला आहे आपला. 10 मिनिट वर झाले. आता 5-10 मिनिटाचा वेळ राहिला कोणाला बोलायचं असेल काही. तर मी आता स्क्रीन शेअरिंग थांबवतो. पांचाळ सरांनी दिलाय नंबर. ओके. सचिन नवले सर, थँक्यू. संतोष गोष्टी यांनी पण दिलाय. अजित सरांनी दिलाय. वा वा, ठीक आहे. सुप्रिया बाबर, वा. जे कोर्स घेतील त्यांना वैयक्तिक सुद्धा मी 20-20, 30-30 मिनिटाची काउन्सिलिंग देऊ शकतो. पर्सनली तुम्ही दोघं, आणि ह्याच्यामध्ये आई वडील दोघं असणं खूप गरजेचं. एकल पालक असाल तरी पण चालेल. एकल पालक असतील, आई असेल फक्त म्हणजे मुलांना सांभाळते, वडील असतील फक्त वडिलांकडे मुलं असतात, तर ते पण चालेल, काही हरकत नाही. तर मी ह्या तुम्हा सर्वांना संपर्क करेल. आणि आपण कोर्स मी नेक्स्ट वीकमध्ये आहे माझा, तर ते कोर्समध्ये तुम्हाला नक्की एनरोल करेल. तुम्ही तोपर्यंत पेमेंट माझ्या ह्याच्यावर पाठवून देऊ शकता. काही घाबरू नका. मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला खात्री आणि विश्वास पटला असेल. मी एका शाळेमध्ये मागच्या 18 वर्षांपासून जॉब करतो. त्याच्यामध्ये जे काही मला अनुभव आले ते चांगले वाईट, वाईट सोडून दिले, चांगले घेऊन तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग लक्षात आले की पालकांना ह्याची खूपच गरज आहे. तुम्ही नको म्हणलात तरी तुम्हाला ह्याची आवश्यकता आहे. तर विचार करा तुम्ही. आणि हे काही नाहीये फारसं. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलला गेलो, एक आपण जेवण केलं, डिनर केलं, हे केलं तरी आपली तेवढी फी होते. आणि फी काय आहे? कशासाठी आहे? रेकॉर्डिंग, नॉलेज, माहिती, दिलेला वेळ. आणि वेळच महत्वाचा आहे. मुलांसाठी पण, आपल्यासाठी पण. आणि जे अपग्रेड होतात त्यांच्या जीवनामध्ये मुलांचं बाउंडिंग हे चांगलं राहतं. काही गरज नाही म्हणजे मुलांना दूर हे करण्याची, हॉस्टेलला ठेवण्याची, करण्याची काही गरज नाही. त्याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन याच्या माध्यमातून मिळेल. आता मी तुम्हाला अनम्यूट करतो कोणाला बोलायचं असेल तर. हं? सर्वप्रथम मी काय करतो, याची कॉपी करून घेतो नंबरची.
माझा नंबर तर आहे सगळ्यांकडे, बरोबर? वा, सगळेजण म्हणतात खूप छान आहे माहिती सर. चालतंय. 2च मिनिट. नंबर तुमचे मी सेव्ह केले. तुम्हाला संपर्क करेल. आणि खास करून हे पॅरेंटिंगनं माता पालकांसाठी अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्या घरामध्ये अजूनही टोळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलांची जबाबदारी जास्त आईवर असते. वडील म्हणतात मी बाहेरचं बघतो, तू घरातलं बघ. पॅरेंटिंगमध्ये दोघांची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओके. कोणाला काय बोलायचंय का? मी अनम्यूट करतो आता सगळ्यांना. एक एक करून बोला पण, हा. आणि एक 10 मिनिटच बोलूया आपण, मग नंतर थांबूया. कोणाला बोलायचंय? रेज युअर हँड. सर, माझा चिरंजीव 8 वर्षाचा आहे. 8 वर्ष म्हणजे तो तिसरीत आहे सर. नाही, आता दुसरी जाणार सर, म्हणजे हा, आता तिसरीत बसेल ना? नाही, आता आता दुसरी जाणार. बरं बरं, ठीक आहे, दुसरीला. हा. हो हं. हो, बरोबर आहे. हा. मग त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन भेटेल काय त्याच्यासाठी म्हणजे? हो सर, त्या त्या कोर्समध्ये अ, वयाचे 3 टप्पे आहेत सर. त्यांचं वेगळं भेटेल तुम्हाला. आणि तुम्हाला तिन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या मुलाविषयी फायदाच होणार आहे. आणि मी जे सांगेल ना तुम्हाला, ते हं, 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 प्रॅक्टिकल हं. लाईफमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. मी आता जे काही बोललो, हं, तुम्हाला हं, हं, फील हं. झालं का कुठेतरी, किंवा हे माझ्या घरात गोष्टी आहेत? हं, 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 हं. त्या फिलिंग तुम्हाला त्याच्यामधून येतील, आणि मुलांसोबत तुम्हाला बरोबर. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळं पण गाईड करेल. त्या वयामध्ये त्यांची सायकोलॉजी वेगळी असते सर, मधल्या वयात वेगळी असते, हो, हो. वरच्या वयात वेगळी असते. नक्की मार्गदर्शन मिळेल त्याच्यासाठी, हा. हो सर, हो सर. हो. येस, अजून कोणाला बोलायचं आहे? कोणालाच नाही? अनम्यूट करून बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कशी झाली कार्यशाळा हे तरी बोलू शकता तुम्ही. बघा, आता मूल पुढे यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्याला पुढे आलं पाहिजे. खरंय का कुठे सांगा? आणि असेलच आजूबाजूला मुलं, आपलं ते बघतायच. आणि बोललं पाहिजे. आता आपण खूप पुढे गेलो, खूप मोठे झालो, अजूनही आपल्याला फिलिंग आहेत का आपण लहान आहेत? कसं बोलू, कसं बोलू? नाही ना? थँक्यू. छान म्हणतायत ते. ओके, थँक्यू. कोण आहे ते? आणि मोबाईलला नाव ठेवलं तर ठीक. ओके, राजेंद्र गायवण. ओके, तुमचाही नंबर घेतो. थँक्यू. अजून बोलायचं कोणाला? मीटिंग कशी वाटली, काय वाटलं? सांगा की जरा ऑनलाईन येऊ. निशांत सर म्हणतायत छान, थँक्यू. ट्विन्स मुली आहेत सर, 9 इयर्सच्या. वा. त्यांनाही तुम्हाला खूप मदत होईल, ट्विन्स मुलींना सुद्धा. उलट तुमचं सोपं आहे. तुम्हाला एकच पॅरामीटरमध्ये ट्विन्स मुलींना हँडल करायचं आहे, एकाच. जिथे 2 मुलं आहे ना, लहान आणि मोठं, त्या पालकांना विचारा घरामध्ये किती भांडणं चालू आहेत. आणि जिथे 3 आहेत ना, मधलं तर कन्फ्युजन मध्येच असतं. मी मोठ्याला फॉलो करू का छोट्याला फॉलो करू? स्कूलसाठी मार्गदर्शन करू शकतो. यस. भांडणं होतात. ठीक आहे. मग हे पॅरेंटिंग अपग्रेड केली ना ताई, की तुम्हाला ते खूप कमी होईल. तुमचा त्रास कमी होणार आहे. तुमचा त्रास कमी होणार, हे मी खात्रीनं सांगतो. नसेल बोलायचं कोणाला तर थांबायचं का? थँक्यू. सचिन नवले सर म्हणतात खूपच छान. येस, थँक्यू, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? नाही? सॉरी. माझा नंबर आहे 9850051509. तुम्हाला वैयक्तिक जरी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला किंवा कॉल करून संपर्क करू शकता. तुम्ही कॉल केला, मी नाही उचलला, तर मी तुम्हाला रिटर्न करतो. कारण मी वर्किंग प्रोफेशनल आहे, सोबतच मार्गदर्शन पण करतो इतर वेळेमध्ये. तर तुम्हाला कुठलीही मुलांच्या बाबतीतली अडचण आली, तर हे राहुल कदम सर तुमच्यासाठी मदत करायला नक्की तत्पर असतील.
तुम्ही फक्त आवाज द्या, तुमच्या आवाजाला प्रतिसाद नक्की दिला जाईल. आपण इथे थांबूया. थँक्यू. धन्यवाद. ज्यांनी नंबर दिला त्यांचा नंबर घेऊन मी त्यांचे संपर्क करेल. पुढच्या कोर्सला आपण जॉईन होऊ. नंबर नंतर सांगू, मी चॅट बॉक्समध्ये टाकतो. 9850051509. मिळाला नंबर घ्या. आणि काही घाबरू नका, कितीही वयाचं मुलं असू द्या, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचे. फक्त काम डाऊन व्हायचंय आणि जशा सूचना मिळतील तसं तुम्हाला काम करायचंय. हळूहळू बदल फक्त एक होईल. जे सगळ्यात छोटी मुलं आहेत ना, दुसरी तिसरी पर्यंतचे, ते जास्त फ्लेक्झिबल असतात. त्यांची सायकोलॉजी, त्यांच्यावर संस्कार करणं हे खूप सोपं जातं. मधली मुलं असतात त्यांच्यासोबत थोडंसं फर्म राहावं लागतं. आणि वरची जी मुलं असतात त्यांच्या मनामध्ये उतरण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. पण हा वेळ आपण जर दिला तर तुमचं आणि त्यांचं बाउंडिंग हे नक्की होणार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्व आलात आणि शेवटपर्यंत राहिलात त्याबद्दल मी तुमचं कौतुक. पुन्हा तुम्हाला अजून जागतिक बालक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू. हॅव अ नाईस वीकेंड.